नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. आज जर पाहिलं तर राज्यामधल्या 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींचे निकाल आज जाहीर होत आहेत आणि त्याच अनुषंगानं आज या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, आज राज्यामध्ये 246 नगर परिषदा आणि 42 नगर पालिकांचे निकाल जाहीर होत आहेत. सध्याचे काय अपडेट आहे? राजरत्न, खरं तर ही निवडणूक ही अतिशय महत्वाची आणि सर्वाधिक चर्चेमध्ये असणारी निवडणूक होती. कारण 2017 नंतर या सगळ्या नगरपालिका, नगरपंचायतींसाठी प्रत्यक्ष निवडणूक होताना जी आहे ती पाहायला मिळते. राज्यातल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी मतदान जे आहे ते पार पडलेलं होतं. काही ठिकाणी 3 डिसेंबरला, तर काही ठिकाणी काल म्हणजे 20 तारखेला जे आहे ते मतदान जे आहे ते पार पडल्याचं पाहायला मिळालेलं होतं. सर्वार्थानं चर्चेमध्ये असणारी ही निवडणूक जी आहे ती आपल्याला पाहायला मिळाली आणि आज अखेर निकाल सगळ्या निवडणुकांचे जे आहेत ते लागताना पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार 192 जागांवर महायुती जी आहे ती आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. 47 ठिकाणी जर आपण पाहिलं तर विकास आघाडी जी आहे ती आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं. एकंदरीतच या निकालामध्ये मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप जे आहेत ते होताना पाहायला मिळालेले होते. जवळपास 288 पैकी, म्हणजे एकूण परिषद आणि नगरपंचायत मिळून 288 पैकी 285 जागांचे निकाल जे आहेत ते आज लागणार आहेत असं सांगितलं जातंय. कारण ज्या 3 नगर परिषदा आहेत त्या ऑलरेडी बिनविरोध झाल्याचं पाहायला मिळतंय. आतापर्यंतच्या कलांनुसार जर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी भाजपची सरशी आपल्याला पाहायला मिळते. 87 जागांवर भाजप आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. 40 जागांवर शिवसेना आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. 34 जागांवर एनसीपी म्हणजे दादांची राष्ट्रवादी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. एनसीपी एसपी 10 जागांवर, शिवसेना युबीटी 8 जागांवर, काँग्रेस 15 जागांवर आणि इतर पक्ष जे आहेत ते 19 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. आता राज्यातलं काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की काही ठिकाणी भाजप राष्ट्रवादी एकत्र लढतीये, काही ठिकाणी शिवसेना भाजप एकत्र लढतीये, काही ठिकाणी तिन्ही पक्ष वेगवेगळे लढतायत, काही ठिकाणी स्थानिक पातळीवर युती आघाडी जी आहे ती झालेली आहे. त्यामुळे ही निश्चितपणे एक चुरशीची लढत जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर टीका टिप्पण्या ज्या आहेत त्या होताना पाहायला मिळालेल्या होत्या. काही ठिकाणी निवडणुका थेटपणे पुढे ढकलल्या गेल्याचं पाहायला मिळालेलं होतं. औसा नगरपालिका जी आहे त्या औसा नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळते. जेजुरी नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयदीप बारभाई जे आहेत ते विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळत आहेत, आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. औसामध्ये 23 पैकी 17 जागांवर राष्ट्रवादी विजयी झाल्याचं जे आहे ते चित्र पाहायला मिळतंय. संकेत, एक महत्वाची बाब म्हणजे जर पाहिलं तर 288 नगराध्यक्ष निवडले जाणार आहेत. त्यापैकी 256 जागांचे निकाल जे आहेत ते हाती आलेले आहेत. हाती आलेत म्हणण्यापेक्षा आघाडी जी आहे ती पुढे आलेली आहे. त्यामध्ये मोठा विजय जो आहे तो महायुतीचा होताना दिसतो. तब्बल 193 जागांवरती महायुती आघाडीवरती आहे, तर महाविकास आघाडी केवळ 48 जागांवरती आघाडीवरती आहे. तर स्थानिक आघाड्या ज्या आहेत त्या 15 जागांवरती आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. संकेत, पाचोऱ्यामध्ये जर पाहिलं तर शिवसेना शिंदे गटाच्या सुनीता पाटील ज्या आहेत त्या आघाडीवरती आहेत आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर त्यांच्या विरोधात सुचेता वाघ ज्या भारतीय जनता पक्षाच्या होत्या. म्हणजे आपण असं पाहिलं की अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सुद्धा शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. अशा सुद्धा अनेक ठिकाणी आघाड्या झालेल्या आहेत आणि एकमेकांच्या विरोधामध्ये निवडणुका लढवताना पाहायला मिळतात. तशी जी पाचोराची जी आहेत त्या ठिकाणी शिवसेनेच्या सुनीता पाटील आघाडीवरती आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस तर भारतीय जनता पक्षाच्या सुचेता वाघ या पिछाडीवरती असल्याचं पाहायला मिळते. संकेत, आणि जर नागपूरच्या बाबतीत जर पाहिलं तर भारतीय जनता पक्ष नागपूरमध्ये 11 जागांवरती जे आहे ते आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं. निश्चित राजरत्न, अनेक ठिकाणी भाजपने खातं खोलल्याचं पाहायला मिळतंय. यासोबतच राजरत्न, जर आपण पाहिलं तर वंचित बहुजन आघाडीने सुद्धा खातं खोललेलं आहे. अकोल्यातल्या बार्शी टाकळी विधानसभा मतदारसंघ नगर परिषदेमध्ये मोहम्मद असम हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जे आहेत ते विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय. राजरत्न, माळेगाव नगरपंचायत जी पहिल्यांदा निवडणूक त्या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. 2021 ला ही नगर परिषद अस्तित्वात आली आणि बारामती पासून 4 किलोमीटरवर असणाऱ्या माळेगाव नगर परिषदेमध्ये अपक्षांचा बोलबाला पाहायला मिळतोय. आतापर्यंत जवळपास 4 प्रभागातून अपक्ष जे आहेत ते विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय. प्रभाग क्रमांक 1 मधून दीपाली अनिकेत बोबडे, त्यानंतर प्रभाग 3 मधून रेश्मा सय्यद, प्रभाग 6 मधून वैभव खंडाळे, प्रभाग 6 मधून पप्पू खरात, प्रभाग 9 मधून गायत्री राहुल तावरे आणि जयश्री बाळासाहेब तावरे या विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय. यासोबतच
सासवड नगर परिषदेमध्ये जर आपण पाहिलं तर भाजपची त्या ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. प्रामुख्याने या नगर परिषदेमध्ये भाजप शिवसेना अशी लढत जी आहे ती पाहायला मिळालेली होती. या ठिकाणी आनंदी काकी चंदूकाका जगताप ज्या आहेत त्या 4182 मतांनी सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. तर शिवसेनेचे सचिन भोंगळे जे आहेत ते 2799 मतांनी आघाडीवर असल्याचं जे आहे ते पाहायला मिळतंय. अकोल्याच्या अकोट नगरपालिकेमध्ये MIM पहिल्या फेरीमध्ये आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. त्या खालोखाल काँग्रेस पक्ष जो आहे तो त्या ठिकाणी आघाडीवर असल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. गेवराई नगरपालिका जी बीड मधली आहे, ज्या नगरपालिकेमध्ये सर्वाधिक सगळ्यांचंच लक्ष त्या नगरपालिकेकडे लागल्याचं पाहायला मिळालेलं होतं. या गेवराई नगर परिषदेच्या मतमोजणी दरम्यान पहिल्या फेरीअंती प्रभाग क्रमांक 1, 2 आणि 3 मधून भाजपाचे नगरसेवक जे आहेत ते विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय. तर भाजपच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गीता पवार या आघाडीवर असल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. दुसऱ्या फेरीची मतमोजणी सध्या सुरू आहे, ज्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 4, 5 आणि 6 ची मतमोजणी जी आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. या सगळ्याचे कल देखील लवकरच हाती येतील असं जे आहे ते बोललं जातं. संकेत, एक महत्वाची बातमी येते, ब्रेकिंग न्यूज आहे. पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, अकलूज, कुर्डुवाडीमध्ये भारतीय जनता पक्ष पिछाडीवरती असल्याचं पाहायला मिळत आहे. खरं तर ज्या ठिकाणी पंढरपूर पाहिलं, मंगळवेढा पाहिलं, सांगोला पाहिलं, सांगोल्यामध्ये जर तुला आठवत असेल तर शहाजी बापू पाटील जे आहेत ते त्या ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पक्ष पिछाडीवरती दिसतोय. अकलूज मध्ये भारतीय जनता पक्ष पिछाडीवरती आहे. कुर्डुवाडीमध्ये भारतीय जनता पक्ष पिछाडीवरती आहे. संकेत, दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे चंद्रपूरचा जो भाग पाहिला, चंद्रपूर म्हणजे अर्थातच भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहेत सुधीर मुनगंटीवार यांचा तो जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला 3 जागा मिळताना दिसतात आणि त्या ठिकाणी काँग्रेस पक्ष मोठा पक्ष म्हणून पुढे येतोय. चंद्रपूरमध्ये काँग्रेस पक्षाला 8 जागा ज्या आहेत मिळताना दिसतात. आघाडीवरती काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी जो आहे तो दिसतोय. संकेत, निश्चितच राजरत्न, या ठिकाणी जसं सांगितलं तसं पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला या नगर परिषदांची निवडणूक ही अतिशय अटीतटीची, चुरशीची झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. शहाजी बापू पाटलांनी थेट भाजपवर त्यावेळी केलेले आरोप, या सगळ्यांमुळे, आरोप प्रत्यारोपांमुळे ही निवडणूक जी आहे ती मोठी चुरशीची झाली होती. मात्र आता ज्यावेळी प्रत्यक्ष निवडणूक येते त्यावेळी या सगळ्याचा फटका कुठेतरी भाजपला आतापर्यंत बसल्याचं पाहायला मिळतोय. अर्थात हे सगळे कल जे आहेत ते असल्याचं पाहायला मिळतंय. आघाडी पिछाडी असं सगळं असल्याचं पाहायला मिळतंय. प्रत्यक्ष निकाल साधारणतः दुपारपर्यंत येतील असं बोललं जात आहे. त्यामुळं एकंदरीतच या सगळ्या निकालांमध्ये राजरत्न आता जर आपण पाहिलं तर जामखेड मधून प्रांजल चिंतामणी ज्या आहेत त्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. नयन रावल ज्या मंत्री जयकुमार गोरे यांच्या मातोश्री आहेत त्या दौंडाई महानगरपालिकेतनं अपक्ष म्हणून निवडून आल्याचं पाहायला मिळतंय. श्रीवर्धन नगरपालिकेमध्ये शिवसेना युबीटीचा पहिला विजय जो आहे तो झाल्याचं पाहायला मिळतंय. राजरत्न, श्रीवर्धन तसा सुनील तटकरे, आदिती तटकरे यांचा मतदारसंघ आहे. आदिती तटकरेंचा जो उमेदवार होता त्या उमेदवाराचा त्या ठिकाणी पराभव झाल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेना युबीटीचे जे अतुल चोगले आहेत ते त्या ठिकाणी विजयी झाल्याचं चित्र जे आहे म्हणजे खूप मोठा ते धक्का पाहायला बसण्याचा मिळतोय. संकेत हा आहे एक तटकरेंना. तटकरे परिवाराला धक्का जो आहे तो पाहायला मिळतोय. हिंगोलीत शिवसेनेचा जो उमेदवार आहे तो 1300 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. बीडमध्ये भाजपच्या ज्योती घुमरे या 3225 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. अंबेजोगाईत भाजप आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. राजरत्न, नगराध्यक्ष पदासाठी जर आपण बघितलं तर चिखलदऱ्यामध्ये काँग्रेसचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे. पांढरकवडामध्ये भाजपचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे. सिंदखेड राजामध्ये एनसीपी एसपी चे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहेत ते असल्याचं पाहायला मिळतं. एकंदरीतच या सगळ्यामध्ये काटेंकी टक्कर जी आहे ती पाहायला मिळते. श्रीरामपूर नगरपालिकेमध्ये काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सध्या आघाडीवर असल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. जळगाव जामोदमध्ये गणेश दांडगे जे आहेत ते आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. पुण्याच्या उरळी देवाची मध्ये सुद्धा जो निकाल हाती आलेला आहे, जो कल हाती आलेला आहे त्याच्यामध्ये महेंद्र सरोदे जे आहेत भारतीय जनता पक्षाचे ते आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते. राजरत्न, उरळी देवाची मध्ये सुद्धा पहिल्यांदाच निवडणूक जी आहे ती होताना पाहायला मिळते. माजी राज्यमंत्री विजयराव बापू शिवतारे यांच्या प्रयत्नातून ती उरळी देवाची फुरसुंगी नगर परिषद जी आहे ती अस्तित्वात आलेली होती. त्या नगर परिषदेसाठी आता पहिल्यांदा मतदान जे आहे ते होताना पाहायला मिळतं. इथं सुद्धा भाजप आणि शिवसेनेमध्ये काटेंकी टक्कर जी आहे ती पाहायला मिळते. राजरत्न, संकेत, जर एकूण जर कल पाहिला 246 नगर परिषदांचा तर भारतीय जनता पक्ष 82 ठिकाणी आघाडीवरती दिसतोय. शिवसेना अर्थात शिंदेची शिवसेना 46 ठिकाणावरती आघाडीवरती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट जो आहे तो 34 जागांवरती आघाडीवर आहे. अर्थात ठाकरेंची शिवसेना
केवळ 10 जागांवरती आघाडीवरती दिसते. संकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार यांचा जो पक्ष आहे तो जर पाहिलं तर केवळ 10 जागांवरती आघाडीवरती आहे. काँग्रेस पक्ष 21 जागांवरती आघाडी दिसतो आणि इतर जे आहेत ते 21 जागांवरती आघाडीवरती आहेत. कणकवलीमध्ये जर पाहिलं संकेत, भारतीय जनता पक्षाचे 10 उमेदवार जे आहेत तिथे आघाडीवरती असल्याचं जे आहे ते चित्र पाहायला मिळतंय. आणि जर इतर ठिकाणचे जर पाहिलं संकेत आपण, बाळापूर नगराध्यक्षपदी जर पाहिलं तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा उमेदवार जो आहे तो आघाडीवरती दिसतोय. दारव्हामध्ये शिवसेना दिसते आघाडीवरती. कन्नडमध्ये शिवसेना, कन्नड जर पाहिलं तुला आठवत असेल, कन्नडमध्ये अर्थात शिंदेचाच आमदार आहे संजना जाधव ज्या आहेत त्या आमदार आहेत, त्या ठिकाणी सुद्धा शिवसेना आघाडीवरती दिसते संकेत. त्याचबरोबर जळगाव जामोदमध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवरती दिसतोय. खुलताबादमध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवरती दिसतोय. अंबडमध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवरती दिसतोय. प्रामुख्याने जर पाहिलं संकेत, भोकर म्हणलं तर अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला समजला जातो. त्या भोकरमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष आघाडीवरती पाहायला मिळतोय. पैठणमध्ये शिंदेची शिवसेना आघाडीवरती दिसते संकेत. वरोरामध्ये काँग्रेस पक्ष आघाडीवरती आहे. सावनेरमध्ये काँग्रेस पक्ष आघाडीवरती आहे. पाथर्डीमध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं. त्याचबरोबर तळोद्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहेत ते आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतंय. सोबतच राजरत्न भगूर नगरपालिका जी आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विजयी झाल्याचं पाहायला मिळतोय. प्रेरणा बलकवडे ज्या आहेत त्या या ठिकाणी नगराध्यक्ष पदाच्या म्हणून तिथे विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेनेच्या 25 वर्षाच्या सत्तेला सुरुंग या ठिकाणी लागल्याचं पाहायला मिळतंय. सटाणा नगरपालिकेमध्ये पहिल्या फेरी अखेर हर्षदा पाटील या 3051 मतांनी ज्या आहेत शिवसेनेच्या त्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. योगिता मोरे या 20,282 मतांनी मतांनी आघाडीवर या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतंय. तर रुपाली कोठावडे जे आहेत त्यांना 1765 मतं जी आहेत ती पडल्याचं पाहायला मिळतंय. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून हर्षदा राहुल पाटील या 286 मतांनी ज्या आहेत त्या यामध्ये आता आघाडीवर असल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. यासोबत राजरत्न जर आपण पाहिलं तर कळमनोरी नगर परिषद जी नगर परिषद संतोष बांगर यांच्यासाठी महत्वाचे आहे. त्या कळमनोरी नगर परिषदेमध्ये पहिल्या फेरी अखेर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अश्लेषा चौधरी जे आहेत त्या 2272 मतं त्यांना पडलेले आहेत. त्या सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. कौसर बेगम निहाल कुरेशी ज्या काँग्रेसच्या उमेदवार आहेत त्या 1105 मतांनी, तर मुर्निसा बेगम मोहम्मद नबीज ज्या अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या उमेदवार आहेत त्या 1429 मतं त्यांना पडल्याचं पाहायला मिळतंय. तर रुपाली कावडे जे आहेत भाजपचे त्यांना 773 मतं आहेत आणि सुवर्णा चंद्रकांत देशमुख ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आहेत त्यांना 426 मतं जी आहेत ती पडल्याचं पाहायला मिळतंय. सासवड नगर परिषदेमध्ये राजरत्न भाजपने पहिला विजयाचा गुलाल जो आहे तो उधळल्याचं पाहायला मिळतंय. भोर नगर परिषदेमध्ये जे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भाजपचे संजय जगताप ते त्या ठिकाणी आता आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. या ज्या दोन नगर परिषद आहेत राजरत्न भोर आणि सासवड या प्रामुख्याने वर्षानुवर्ष काँग्रेसच्या ताब्यामध्ये असणाऱ्या नगरसेवक आहेत आणि आता या निवडणुकीमध्ये काँग्रेसची इतकी दयनीय अवस्था या नगर परिषदांमध्ये झाली होती की काँग्रेसला दोन्ही नगर परिषदांमध्ये उमेदवारही देता आले नव्हते. नक्कीच संकेत जर पाहिलं तर आपण स्वतः त्या ठिकाणी टॉप न्यूज मराठीने तिथे जाऊन ग्राउंड रिपोर्ट केलेला होता. पंचायत हा टॉप न्यूज मराठीचा जो विशेष कार्यक्रम आहे त्या माध्यमातून भोर नगर पंचायत जी आहे त्या ठिकाणी जाऊन आम्ही रिपोर्ट केलेला होता. त्या ठिकाणी जर पाहिलं तर ज्या ठिकाणी वर्षानुवर्ष काँग्रेस पक्षाची सत्ता होती, थोपटे घराण्याचं वर्चस्व होतं, त्याच ठिकाणी काँग्रेस पक्षाला साधा उमेदवार सुद्धा त्या ठिकाणी जो आहे तो संकेत देता आलेला नव्हता. कारण जर पाहिलं तर संग्राम थोपटे जे की अनेक वर्षानुवर्ष काँग्रेस पक्षामध्ये होते, आमदार होते, त्यांचा मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला आणि त्यांनी थेटपणे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्यावेळी जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर अनेक वर्षानुवर्ष संग्राम थोपटे आणि काँग्रेसचा मानणारा जो वर्ग होता तो भारतीय जनता पक्षामध्ये गेला आणि त्यामुळे कुठेतरी त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाला उमेदवारच देता आलेला नव्हता. आणि मोठा धक्का जो यावेळी बसला होता संग्राम थोपटे यांना, ज्यावेळेस शंकर मांडेकर जे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विजयी झालेले होते आणि हा कुठेतरी मोठा धक्का संग्राम थोपटे यांना बसला. त्यामुळे ते भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला. आता त्या ठिकाणची जर लढत पाहिली संकेत राष्ट्रवादी विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी भोर नगर परिषदेमध्ये जी आहे ती निवडणूक महायुतीतच लढत पाहायला मिळाली. महायुतीमध्ये त्या ठिकाणी लढत पाहायला मिळत आणि प्रचारामध्ये अनेक महत्वाचे मुद्दे त्या ठिकाणी आपण पाहिलेले होते. थेटपणे ज्यावेळेस प्रचाराचा नारळ चंद्रकांत पाटील यांनी फोडलेला होता त्या ठिकाणी सांगितलेलं होतं की या राज्यामध्ये क्रमांक 1 चे मुख्यमंत्री असतात आणि ह्या नगर परिषदेला कशाही प्रकारचा निधी हा कमी पडणार नाही असं सांगितलं होतं. दुसऱ्या बाजूला शंकर मांडेकर यांची त्या दिवशी रात्री सभा झाली. ते म्हणते की
जरी मुख्यमंत्री ठरवणार असतील तर खालून प्रपोजल जायला लागतं आणि त्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत आणि त्याचबरोबर अर्थात अर्थमंत्री सुद्धा अजित पवार आहेत. त्यामुळे दादा कोणतंही काम अडू देणार नाहीत. अशा पद्धतीने प्रचारामध्ये रंगत त्या ठिकाणी पाहायला मिळालेली होती आणि प्रामुख्याने त्या ठिकाणी रस्त्याचा प्रश्न असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल, तो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत आलेला होता. त्याच भोर नगर परिषदेमध्ये जर पाहिलं तर आता भारतीय जनता पक्षाचे संजय जगताप जे आहेत ते आघाडीवरती दिसतात. निश्चितच राजरत्न, आता सावंतवाडीमध्ये भाजपचे 6 उमेदवार जे आहेत ते विजयी झाल्याचं पाहायला मिळतं. यासोबतच राजरत्न, संगमनेर नगर परिषदेसाठीचा पहिला कौल जो आहे, पहिल्या फेरी अखेरचा, तो हाती आलेला आहे. ही निवडणूक सुद्धा चुरशीची होती, कारण राजरत्न, काँग्रेसचे माजी आमदार, माजी मंत्री, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा होमग्राऊंड असणाऱ्या संगमनेर नगर परिषदेमध्ये राजरत्न काँग्रेसने उमेदवारच उभा केला नव्हता. काँग्रेसने तिथे संगमनेर संयुक्त जी काही समिती होती, त्या समितीच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. सत्यजित तांबे विधान परिषद आमदार अपक्ष असणारे, त्यांच्या पत्नी डॉक्टर मैथिली सत्यजित तांबे यांना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून घोषित केलं होतं आणि पहिल्या फेरी अखेर सत्यजित तांबेंच्या पत्नी मैथिली तांबे या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. पहिल्या फेरी अखेर मैथिली तांबे यांना 3009 मतं पडलेली आहेत. त्यासोबतच तरवेद सुषमा संजय ज्या आहेत त्यांना 44 मतं जी आहेत ती पडल्याचं पाहायला मिळतंय. तर सुवर्णा संदीप खताळ, ज्या आमदार अमोल खताळ यांच्या भाऊजाई आहेत, त्यांना त्या ठिकाणी 1519 इतकी मतं जी आहेत ती पडल्याचं पाहायला मिळतं. एकूण 4654 मतांसाठीची मतमोजणी जी आहे ती पहिल्या फेरी अखेरचे हे कल जे आहेत ते हाती आलेले आहेत. वाई नगर परिषदेमध्ये भाजपचे अनिल सावंत जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत ते 1600 मतांनी आघाडीवर असल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. श्रीगोंदा नगर परिषदेमध्ये दुसऱ्या फेरी अखेर संकेत, वाईमध्ये सुद्धा कुठेतरी पाहिलं तर राष्ट्रवादी विरुद्ध भाजपाची लढत होती. त्या ठिकाणचे जे मंत्री आहेत मकरंदाबा पाटील, त्यांनी त्या ठिकाणी मोठा जोर लावला होता. वर्षानुवर्ष वाईमध्ये जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता होती. त्या ठिकाणी आता भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आघाडीवरती दिसतोय. अगदी निश्चित राजरत्न, म्हणजे महायुतीमध्येच अनेक ठिकाणी काटेंकी टक्कर जी आहे ती पाहायला मिळालेली होती. महायुती जरी ते तिकडे सांगत असले राज्यामध्ये की आम्ही महायुती म्हणून एकत्र आहोत, महायुती म्हणून आम्ही ही सगळी निवडणूक आम्ही टीम म्हणून काम करतो, प्रत्यक्षात मात्र या निवडणुकीमध्ये तसं काही पाहायला मिळालेलं नव्हतं. अनेक ठिकाणी महायुतीतलेच नेते, म्हणजे अगदी उदाहरणाखातर जर आपण म्हटलं तर फलटण नगर परिषदेमध्ये शिवसेना वेगळी लढत होती, भाजप राष्ट्रवादी वेगळी लढत होती आणि ज्यावेळी नगर परिषदेच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फलटणमध्ये गेले, त्यांनी सभा घेतल्या, त्यावेळी गुलाबराव पाटलांनी फलटणमध्ये जाऊन त्या सभेवर काउंटर अटॅक केल्याचं पाहायला मिळालं. गुलाबराव पाटील म्हटले की मुख्यमंत्र्यांना नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये जर तुम्हाला उतरावं लागत असेल तर तुम्ही काम काय केलं. अशा अनेक ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपापसामध्येच कुठेतरी वाद प्रतिवाद जे आहेत ते पाहायला मिळालेले होते. राजरत्न, जवळपास 1 तासाहून अधिक वेळ झालेला आहे मतमोजणी जी आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. राजरत्न, या सगळ्या निवडणुकांमध्ये आरोप प्रत्यारोप तर होत होते, मात्र आणखीन एका गोष्टीमुळं ही निवडणूक चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं आणि ती गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदेचे थेट मंत्र्यांना फोन कॉल. हा जो फोन पॅटर्न एकनाथ शिंदेंनी आणलेला होता, ज्याच्यामध्ये उदय सामंत अनेकदा या फोन कॉलचे लाभार्थी ठरले. म्हणजे पांढरकवडामध्ये एकनाथ शिंदे गेल्यानंतर त्यांनी उदय सामंत इथल्या लोकांना MIDC पाहिजे किंवा आणखीन एका ठिकाणी सुद्धा जाऊन त्यांनी MIDC ची मागणी जी आहे ती केल्याचं मला वाटतं संगमनेरसाठीच केलेली होती त्यांनी. आणि त्यामुळं विरोधकांना सुद्धा हे सगळे मुद्दे जे आहेत, म्हणजे एकनाथ शिंदे जे म्हणतात की DCM म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन, त्या याच्यातनं ते कसे कार्यकर्त्यांसोबत आहेत त्या सगळ्या दाखवण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेकडून झाला. त्यामुळे हे फोन कॉल सुद्धा राजरत्न चर्चेत आल्याचं पाहायला मिळालेलं होतं. काय सांगशील याबद्दल? संकेत, जर पाहिलं तर प्रामुख्याने ज्यावेळी एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस सीएम अर्थात सीएमची व्याख्या त्यांनी केलेली होती की चीफ मिनिस्टर न म्हणता मला कॉमन मॅन म्हणा. अशा पद्धतीने एकनाथ शिंदेनी कुठेतरी जनमानसामध्ये एक प्रतिमा. राजरत्न, अगदी एक नवीन ब्रेकिंग आलेली आहे. रोहित पवारांचा मतदारसंघ असणाऱ्या कर्जत जामखेडमध्ये स्वाक्षरी विसंगतीमुळे जी आहे ती त्या ठिकाणची मतमोजणी जी आहे ती थांबवण्यात आलेली आहे. म्हणजे निवडणूक पण चर्चेत होती आणि आता मतमोजणी सुद्धा चर्चेत आल्याचं पाहायला मिळतंय. राजरत्न, आपण एकनाथ शिंदेच्या फोन कॉल बद्दल बोलत होतो. एकनाथ शिंदेच्या बाबतीत मध्ये जर पाहिलं तर ज्यावेळेस ते मुख्यमंत्री झालेले होते त्यावेळेस चीफ मिनिस्टर न म्हणता मी कॉमन मॅन आहे असं कुठेतरी एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं होतं. तशा पद्धतीची प्रतिमा त्यांनी जनमानसांमध्ये क्रिएट करण्याचा प्रयत्न केला होता. अगदी तशाच पद्धतीने ज्यावेळी त्यांना
उपमुख्यमंत्री करण्यात आला, अर्थात डीसीएम करण्यात आलं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की डीसीएम म्हणजे डेप्युटी चीफ मिनिस्टर नव्हे, तर डेडिकेटेड कॉमन मॅन. मी डेडिकेटेड कॉमन मॅन आहे. आणि ज्या पद्धतीची प्रतिमा, कुठेही काही अडचण पडली तर एकनाथ शिंदे थेटपणे फोन कॉल करून त्या अडचणी सोडवतात, असं वारंवार आपण त्यांच्या कार्यकर्त्यांच्या व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून जे आहे ते पाहिलेलं होतं. तशा पद्धतीचे अनेक कॉल रेकॉर्ड सुद्धा व्हायरल झालेले होते. परंतु या प्रचारामध्ये जर पाहिलं, अनेक ठिकाणी संकेत ज्यावेळेस एकनाथ शिंदे जायचे त्या ठिकाणी तिथल्या ज्या मागण्या व्हायच्या, जनमानसांमधून ज्या मागण्या केल्या जायच्या, तशाच पद्धतीच्या मागण्या जर पाहिलं तर आपण पांढरकवड्यामध्ये थेटपणे एक मागणी आलेली होती. आमच्या इथं वर्षानुवर्षे एमआयडीसीच नाहीये. नाही. एमआयडीसी तर उद्योग मंत्री कोण आहेत? उद्योग मंत्री उदय सामंत आहेत. आत्ताच्या आत्ता मी एमआयडीसीच्या बाबतीमध्ये निर्णय घेतो. लावला फोन कोणाला? उदय सामंतांना. उदयजी कुठे आहात? आणि त्यानंतर इथे एमआयडीसी पाहिजे, शब्द देऊ ना, द्या शब्द. हो साहेब, तुम्ही म्हणाल तसं होईल. माझ्या काही आदेशाच्या विरुद्ध जाऊन गडबड करू नका, असं सुद्धा असं एकनाथ शिंदेने जे आहे ते अशा सांगितल्याचं पद्धती- पाहायला मिळालेलं होतं. असे अनेक कॉल जे एकनाथ शिंदेनी या याच्यामध्ये केले होते आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना विरोधी पक्षांकडून ट्रोल सुद्धा केलं होतं. अगदी त्यांची मिमिक्री करताना जर पाहिलं तर जे अर्थात धाराशिवचे जे खासदार आहेत, ओमराजे निंबाळकर. ओमराजे निंबाळकर, त्यांनी तर थेटपणे नक्कल केल्याचं सुद्धा पाहायला मिळालं होतं. त्यांनी थेटपणे त्यांची टिंगल सुद्धा उडवलेली होती. अरे काय जनतेला आश्वासनं देताय, काय बोलताय, अशा पद्धतीने थेट त्यांच्यावरती टीका सुद्धा करण्यात आली होती. या नगर परिषद निवडणुकीमध्ये हा एक पॅटर्न कुठेतरी एकनाथ शिंदे यांनी सेट केल्याचं पाहायला मिळालं. राजरत्न, आता पुण्याच्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये भाजपचे संतोष दाभाडे विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय. संतोष दाभाडे हे अनेक वर्षांपासून भाजपचे एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम करताना पाहायला मिळतात. जी निर्मल वारी ही संकल्पना पालखीच्या अनुषंगाने राजरत्न आली होती, त्या निर्मल वारीचे संयोजक म्हणून सुद्धा संतोष दाभाडेंनी अनेक वर्ष काम केले. त्या ठिकाणी भाजपमधलेच एक अपक्ष व्यक्ती जे आहेत त्यांनी त्या ठिकाणी अर्ज भरलेला होता. संतोष दाभाडे हे भाजपमध्ये जरी असले तरी सुनील अण्णा शेळकेंचे सुद्धा अतिशय जवळचे मानले जातात, कारण सुनील अण्णा शेळके सुद्धा 2019 पूर्वी भाजपमध्ये होते. ते आता त्या ठिकाणी विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय. सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी नगर परिषदेमध्ये भाजपने 6 जागांवर विजय जो आहे तो मिळवल्याचं पाहायला मिळतंय. या सगळ्या निवडणुकांमध्ये भाजपने आता शतक कुठेतरी पूर्ण केलंय राजरत्न. 105 जागांवर भाजप आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. 42 जागांवर शिवसेना आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. 38 ठिकाणी राष्ट्रवादी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. 17 ठिकाणी काँग्रेस आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. 10 ठिकाणी राष्ट्रवादी शप आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. 9 ठिकाणी राष्ट्रवादी ठाकरे उभाटा आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. तर 23 ठिकाणी इतर पक्ष जे आहेत ते आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. राजरत्न, या सगळ्या कलांमध्ये आपण पाहिलं तर इतर मिळून जे 23 आहेत आणि ठाकरे गटाला केवळ 9 जागांवर आघाडी मिळताना पाहायला मिळते. ठाकरे गटाची इतक्या मोठ्या प्रमाणावर पिछेहाट का होतीये, काय वाटतंय? संकेत जर पाहिलं, ज्या पद्धतीची शिवसेनेमध्ये फूट पडली, संकेत शिवसेनेमध्ये फूट पडल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं जनतेमध्ये जायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं ठाकरेंची शिवसेना जनतेपर्यंत पोहोचली नाही. आणि या बाबतीमध्ये दुसरं एक महत्वाची बाब म्हणजे संकेत, नगर परिषद आणि नगरपंचायतीचे जे निकाल असतात, त्या निवडणुका होतात, त्या प्रामुख्याने जर पाहिलं तर ते सत्ताधारी पक्ष असतात, त्या सत्ताधारी पक्षांकडे कुठेतरी जनता कौल देत असते. कारण या बाबतीमध्ये जो निधी येत असतो तो राज्य सरकार देत असतं. आणि त्यामुळे कुठेतरी प्रामुख्याने जर आपण पाहिलं, या आधीच्या सुद्धा काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये सुद्धा जर पाहिलं तर काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्यावेळेस एकसंध होता त्यावेळेस ते आघाडीवरती होते. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकसंध शिवसेना होती, त्यावेळेस ती कुठेतरी पिछाड्यावरती त्यावेळी गेल्याचं पाहायला मिळतं. अगदी तशाच पद्धतीचे निकाल सुद्धा आता पाहायला मिळतात. यावेळी जर पाहिलं संकेत, 2 राष्ट्रवादी या ठिकाणी जरी या निकालाच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर भारतीय जनता पक्ष संकेत 246 नगर परिषदा ज्या आहेत त्यामध्ये 84 ठिकाणी म्हणजे मॅक्झिमम ठिकाणी भारतीय जनता पक्ष आघाडीवरती आहे. शिवसेना 48 जागांवरती, शिंदेची शिवसेना 48 जागांवरती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा तो 32 जागांवरती आहे. हे जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये हे सत्ताधारी पक्ष आहेत, त्यामुळे सत्ताधारी पक्षांकडे कुठेतरी जनता अधिकपणे कौल देत असल्याचं या आधी सुद्धा आपण पाहिलेलं आहे. तर विरोधी पक्ष अर्थात महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर 8 ठिकाणी ठाकरेंचे उमेदवार विजयी आघाडीवरती आहेत. शरद पवारांचे 12 ठिकाणी तर काँग्रेस पक्षाचे 27 ठिकाणी आहेत. आणि ऑदरमध्ये वंचित वगैरे एमआय मासाचे पक्ष आहेत त्यांचे 22 ठिकाणी जे आहेत ते उमेदवार जे आहेत त्या आघाडीवरती असल्याचं जे आहे ते पाहायला मिळतं संकेत. पण आता एक महत्वाची बाब आहे ती म्हणजे नेवासा जो मतदारसंघ आहे त्या नेवासामध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत करण सिंग घुले हे जे आहेत ते विजयी झाल्याचं पाहायला मिळतं. गंगापूरमध्ये राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संजना जाधव या ज्या आहेत ते विजयी झालेले आहेत. उदगीरमध्ये काँग्रेसच्या अंजुम फातिमा आघाडीवरती आहेत संकेत. त्याचबरोबर उमरग्यामध्ये शिवसेनेचे किरण गायकवाड हे जे आहेत ते आघाडीवरती आहेत. खर तर अतिशय म्हणण्यापेक्षा
भाजप ज्या पद्धतीनं दावा करत होता अगदी तशाच पद्धतीचे निकाल ही जे आहेत आता प्रत्यक्षामध्ये जे आहेत ते पाहायला मिळतात. निश्चितच राजरत्न भाजपने जसा शतप्रतिशतचा दावा केला होता तसं पाहायला मिळतंय. एकंदरीतच राजरत्न आता एक नवीन ब्रेकिंग आलेले आहे. लातूर अहमदपूर प्रभाग क्रमांक 6 मधली मतमोजणी जी आहे ती थांबवण्यात आलेली आहे. तांत्रिक कारणामुळं ही मतमोजणी जी आहे ती थांबवल्याचं पाहायला मिळतंय. राजरत्न एकनाथ शिंदेचे स्वीय सहाय्यक असणारे जे बालाजी खदगावकर होते त्यांचा विजय जो आहे तो झाल्याचं पाहायला मिळतंय. मुखेडमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय. इगतपुरी नगर परिषदेमध्ये दुसऱ्या फेरी अखेर अजित पवार आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या संयुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शालिनी खताळ या 4059 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. मनमाड नगरपालिकेमध्ये पहिल्या फेरी अखेर बबलू पाटील जे आहेत ते 1952 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. पिंटू नाईक जे आहेत ते 1931 मतांनी मतं पडल्याचं त्यांना पाहायला मिळतंय. तर रवींद्र घोडेस्वार हे 720 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. राजरत्न सासवड नगर परिषद पुन्हा ताब्यात ठेवण्यात संजय जगताप यांना यश आलेलं आहे. संजय जगतापांच्या मातोश्री आनंदी काकी चंदूकाका जगताप हे या निवडणुकीमध्ये विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय. या निवडणुकीचं यावेळचं वैशिष्ट्य असं होतं राजरत्न की पूर्वी जनमत विकास आघाडी म्हणून ही निवडणूक जी आहे ती लढली जायची. मात्र यावेळी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढताना पाहायला मिळतात आणि भाजपला त्या ठिकाणी विजय मिळताना जो आहे तो पाहायला मिळतोय. बारामती नगर परिषद, आता बारामतीमध्ये मी स्वतः राजरत्न पंचायतच्या माध्यमातून गेलेलो होतो आणि बारामतीमधल्या अनेक भागांमध्ये अनेक प्रभागांमध्ये आम्ही फिरलो. खास करून बारामतीच्या भिगवण रोडवर असणारं जे उद्योग भवन परिसर आहे, जिथे मग शारदा भवन प्रांगण आहे, जिथं मोठ्या प्रमाणावर वर्दळ नेहमी पाहायला मिळते. त्या ठिकाणी ज्यावेळी आम्ही नागरिकांशी बोलत होतो संमिश्र कौल नागरिकांचे पाहायला मिळालेले होते. बारामती नगर परिषदेमध्ये पहिल्यांदा भाजप सगळ्या 41च्या 41 जागा लढते. जेव्हा आपण पोहोचलेलो होतो त्यावेळी तिथं जवळपास 8 जागा ज्या आहेत त्या बिनविरोध झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. उर्वरित जागांसाठी निवडणूक जी आहे ती होताना पाहायला मिळालेली होती. आणि आता या निवडणुकीमध्ये पहिल्या फेरी अखेर पोस्टल मतमोजणी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र अजित पवार पक्षाचे सचिन सातव हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. अपक्ष काळूराम चौधरी हे दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं पाहायला मिळतंय. तर शरद पवार गटाचे बळवंत बेलदार हे तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं पाहायला मिळतंय. प्रभाग क्रमांक 20 मधली मोजणी जी आहे ती बाकी असल्याचं पाहायला मिळतंय. अपक्ष जे आहेत काळूराम चौधरी राजरत्न ते बसपाच्या चिन्हावर निवडणूक लढतायत. मात्र त्यांच्या प्रचाराच्या पोस्टरवर छगन भुजबळांचा पण फोटो होता आणि लक्ष्मणराव हाकेंचा पण फोटो होता. आणि जर मी निवडून आलो तर प्रत्येकाला 1 BHK फ्लॅट देणार असं ते म्हटल्याचं पाहायला मिळालेले होते. मात्र तरी देखील ते दुसऱ्या क्रमांकावर राहिल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. राजरत्न गोपीचंद पडळकरांना मोठं यश मिळालंय, कारण 16 पैकी 10 जागा जतमध्ये ज्या आहेत त्या गोपीचंद पडळकरांच्या विजयी झालेल्या आहेत. जेजुरी नगर परिषदेमध्ये अजित पवारांना यश आलेलं आहे. जयदीप बारभाई जे आहेत ते या ठिकाणी विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय. परळीमध्ये धनंजय मुंडे पुन्हा सत्ता राखताना पाहायला मिळत आहेत. पद्मजा धर्माधिकारी जे आहेत त्या ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. श्रीगोंदा नगर परिषदेमध्ये सुनीता खेतमाळीस या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. संकेत, एक महत्वाची बाब म्हणजे भोकरदन हा जो रावसाहेब दानवे यांचा तो मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा, त्या ठिकाणी जर पाहिलं संकेत, भोकरदन मध्ये शरद पवार गट जो आहे तिथे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जो आहे भोकरदन मध्ये आघाडीवरती आहे. भारतीय जनता पक्ष जर पाहिला तर तो भोकरमध्ये सुद्धा आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतं. पैठणमध्ये शिवसेना आघाडीवरती आहे. पुसदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीवरती आहे. खामगावमध्ये बीजेपी आघाडीवरती आहे. त्याचबरोबर पाहिलं तर वरोऱ्यामध्ये काँग्रेस पक्ष आघाडीवरती आहे. सावनेरमध्ये नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस पक्ष आघाडीवरती आहे. पाथर्डमध्ये भारतीय जनता पक्ष आहे. चाळीसगावमध्ये भारतीय जनता पक्ष आहे. तळोदामध्ये भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आघाडीवरती आहेत. कागल जर तुला आठवत असेल, कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीवरती आहे. जुन्नरमध्ये शिवसेना आघाडीवरती आहे. म्हसवडमध्ये जर पाहिलं संकेत, म्हसवडमध्ये भारतीय जनता पक्ष जो आहे तो आघाडीवरती पाहायला मिळतो. संकेत, दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे अचलपूर जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी जो आहे तो काँग्रेस पक्ष आघाडीवरती पाहायला मिळतो. उमरखेडमध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवरती आहे. सिल्लोडमध्ये शिवसेना आघाडीवर, सिल्लोडवर पाहिलं तर अब्दुल सत्तार यांचा मतदारसंघ आहे. सिल्लोडमध्ये नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत ते शिवसेनेच्या आघाडीवरती पाहायला मिळतात. परतूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जे आहेत ते नगराध्यक्ष पदासाठी ते आघाडीवरती आहेत. किनवटमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी आघाडीवरती आहेत.
महाडमध्ये शिवसेना आघाडीवरती आहे संकेत. म्हणजे भरत गोगावले काय पुन्हा सत्ता राखताना पाहायला मिळत आहे. निश्चितपणे कुळगाव बदलापूरमध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवरती आहे संकेत. त्याचबरोबर अंजनगाव सुरजीमध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवरती आहे नगराध्यक्ष पदासाठी. वणीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आघाडीवरती आहेत. लोहामध्ये जर पाहिलं संकेत, लोहाच्या बाबतीमध्ये तर लोहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो आघाडीवरती आहे. लोहाच्या बाबतीत जर तुला पाहिलं तर तिथं प्रतापराव पाटील चिखलीकर लोहा मतदारसंघाचे आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, तिथे ते आघाडीवरती आहेत. परंतु कंधारच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर कंधारमध्ये संकेत काँग्रेस पक्ष जो आहे तो आघाडीवरती दिसतोय. निश्चितच राजरत्न, येवला नगर परिषद राखण्यात छगन भुजबळांना यश आलेलं आहे. येवला नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. कळमनुरी नगर परिषद ताब्यात ठेवण्यात संतोष बांगर यांना यश आल्याचं पाहायला मिळतंय. नगराध्यक्ष पदी अश्लेषा वैभव चौधरी जे आहेत त्या विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय. मुक्ताईनगर नगर परिषदेमध्ये सुद्धा प्रभाग क्रमांक 1 मध्ये गणेश टोंगे जे आहेत ते 13 मतांनी विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय. नगराध्यक्ष पदासाठी शिंदेच्या शिवसेनेच्या संजना पाटील या आघाडीवर असल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. राजरत्न, पोस्टल मतमोजणी फायनल जी बारामतीची आहे त्याचे आकडे आता समोर आलेले आहेत. सचिन सातव या फेरी अखेर 35 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. काळूराम चौधरी यांना 5 मत आहेत, तर सचिन बलवंत बेलदार जे आहेत त्यांना 1 मत त्या ठिकाणी असल्याचं आता ते पाहायला मिळतंय. इगतपुरी नगरपालिकेमध्ये तिसऱ्या फेरी अखेर सुद्धा शालिनी खातळे जे आहेत त्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. एकंदरीतच राजरत्न, अतिशय चुरशीची आणि अटीतटीची अशी निवडणूक होताना पाहायला मिळते. श्रीरामपूर नगर परिषदेमध्ये काँग्रेसच्या करण ससाने हे 5व्या फेरी अखेर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. या सगळ्यावर राजरत्न आता अंबादास दानवे यांची पत्रकार परिषद जी आहे ती सुरू झालेली आहे. अंबादास दानवे नेमकं काय म्हणतायत, अंबादास दानवे नेमके या सगळ्यामध्ये काय प्रतिक्रिया देत आहेत हे पाहणं महत्वाचं आहे. राजरत्न, संगमनेर सेवा समितीच्या मैथिली तांबे या आता निर्णायक आघाडी त्यांना मिळताना पाहायला मिळते. परभणी जिंतूरमध्ये भाजपचे प्रताप देशमुख हे विजयी झाल्याचं जे आहे ते पाहायला मिळतंय. एकंदरीतच या सगळ्या नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांचं विश्लेषण जे आहे ते आपण पाहतोय राजरत्न. अर्थातच या सगळ्यामध्ये आणि सत्तांतर सत्ता नाट्य हे सगळं झाल्यानंतर या निवडणुका झालेल्या होत्या. बदललेल्या राजकीय परिस्थितीनंतर नुसार या सगळ्या झालेल्या निवडणुका ज्या आहेत त्या पाहायला मिळालेल्या होत्या. संकेत, कन्नड मध्ये जर पाहिलं तर काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहेत ते आघाडीवरती दिसत आहेत. काय कारण वाटतात? राजरत्न, कन्नडमध्ये मुळामध्ये जर आपण पाहिलं तर हर्षवर्धन जाधव जे आहेत ते या अगोदर तिथे अगोदर मनसे नंतर शिवसेना म्हणून आमदार म्हणून ते काम करताना पाहायला मिळालेले होते. आता संजना जाधव दानवे जे आहेत त्या ठिकाणी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं आमदार असल्याचं पाहायला मिळतं. आणि निश्चितच संघटन कौशल्य आणि या सगळ्यामध्ये जो फायदा तिथे झाला संघटन कौशल्याच्या अनुषंगाने, त्याचाच प्रत्येक आपल्याला या नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांमध्ये जे आहे ते पाहायला मिळतं. एकंदरीतच अटीतटीची आणि चुरशीची प्रामुख्याने ही निवडणूक जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळतंय. या सगळ्या निवडणुकांमध्ये राजरत्न, आता मलकापूर नगरपालिकेमध्ये भाजपचे तेजल सोनावले जे आहेत ते तिथे विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय. एक मोठी खरं तर आघाडी भाजपने घेताना पाहायला मिळते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मात्र या निवडणुकीपासून लांब राहण्याचा निर्णय जो आहे तो घेतला होता राजरत्न. मनसेने काही निवडणूकच लढवलेली नव्हती. काय कारण वाटतायत, मनसेने का माघार घेतली असावी किंवा मनसेने का निवडणूक लढली नसावी? संकेत, तर एक बाब जर पाहिली तर तुला राज ठाकरे यांचा पक्ष प्रामुख्याने जो आहे तो शहरी भागातला पक्ष म्हणून ओळखला जातो, महानगरातला पक्ष म्हणून ओळखला जातो. जर पाहिलं तर मुंबई असेल, राज ठाकरे ज्यावेळेस उमेदवार देतात ते पूर्ण तयारीनिशी जे आहे ते उमेदवार देत असतात. त्यामुळे आपल्या पक्षाचं संघटन कुठपर्यंत आहे यांची त्यांना व्यवस्थित जाण आहे. त्यामध्ये पाहिलं तर राज ठाकरे यांनी विशेषतः महापालिकांकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे. मुंबई महापालिका असेल, ठाणे महापालिका असेल, पुणे महापालिका असेल, या ज्या महत्वाच्या महापालिका आहेत त्याचबरोबर जवळपासचा मुंबईच्या जवळचा नवी मुंबई महापालिका असेल, हे जे जवळचं क्षेत्र आहे त्या ठिकाणी राज ठाकरेंनी लक्ष केंद्रित केलेलं आहे. ज्या ठिकाणी आपली ताकद आहे त्या ठिकाणीच त्यांनी फोकस केल्याचं एकंदरीत पाहायला मिळतो. आणि त्यामुळे कुठंतरी या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी उमेदवार दिलेला नव्हता. परंतु या बाबतीमध्ये तर सध्या जर अवस्था पाहिली संकेत, जी महाविकास आघाडीची अवस्था झालेली आहे ती अत्यंत दयनीय अवस्था या ठिकाणी आपण म्हणू शकतो. मोठ्या प्रमाणामध्ये ज्या पद्धतीचं यश भारतीय जनता पक्षाला जवळपास पाहिलं तर 107 जागांवरती भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आघाडीवरती आहेत. 46 जागांवरती शिवसेनेचे आघाडीवरती आहेत. 10 जागांवरती राष्ट्रवादी आहे. परंतु काँग्रेस पक्ष 19, शरद पवार यांचा पक्ष 13,
आणि ठाकरेंची शिवसेना केवळ 9 जागांवरती आघाडीवरती आहे. संकेत काँग्रेस पक्षाची जी अत्यंत दयनीय अवस्था झाली. एकेकाळी केंद्रातला सत्तेतला पक्ष, राज्यातला अनेक काळ सत्ता अनेक वर्ष सत्ता उपभोगलेला पक्ष. उपभोगलेला पक्ष. काय वाटते संकेत? काँग्रेस पक्षाला हे अशा पद्धतीची जे काँग्रेस पक्षाचं इमेज झालेली आहे, काँग्रेस पक्षाची आता जे निकालावरून काँग्रेस पक्षाची जी अवस्था झालेली आहे, या बाबतीमध्ये काय कारण असू शकतात? राजरत्न मुळामध्ये काँग्रेसने या ठिकाणी जर आपण पाहिलं तर म्हणजे कुठलाही सरंजामशाही नेता न होता देता प्रदेशाध्यक्ष म्हणून एक संघटन कौशल्यामधनं आलेले हर्षवर्धन सपकाळांना जबाबदारी दिली आणि वाटलं होतं काँग्रेसची परिस्थिती बदलेल म्हणून. मात्र जैसे थे काँग्रेसची परिस्थिती जी आहे ती असल्याचं पाहायला मिळतंय. संघटन कौशल्यामध्ये काँग्रेस कुठेतरी कमी पडताना जे आहे ते पाहायला मिळतंय. ज्या पद्धत जेव्हा विरोधी पक्ष म्हणून भाजपने छाप पाडणं काँग्रेसने छाप पाडणं गरजेचं आहे. त्यामध्ये काँग्रेस कुठेतरी अपयशी ठरताना पाहायला मिळतं. काँग्रेस मधले अंतर्गत मतभेद, काँग्रेसमधले अंतर्गत कलह या सगळ्यामुळं काँग्रेसला फटका जो आहे तो बसताना पाहायला मिळतो आणि त्याचाच परिणाम पुन्हा निवडणुकांमध्ये होताना पाहायला मिळतो. राज्यातनं दौंड नगर परिषदेचा निकाल जो आहे तो हाती आलेला आहे. दौंड नगर परिषदेमध्ये जनहित विकास आघाडीचे 15 नगरसेवक तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 11 नगरसेवक विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार दुर्गादेवी जगदाळे यांचा या निवडणुकीमध्ये विजय झाल्याचं पाहायला मिळतोय. माळेगाव नगर परिषदेमध्ये अजित पवार आणि भाजप पुरस्कृत असणाऱ्या जनहित विकास आघाडी आणि रंजन कुमार तावरे आघाडीला सर, आता एक मोठी बातमी आहे संकेत. जर पाहिलं तर संगमनेर नगर परिषद जे आहे त्या ठिकाणी मैथिली तांबे यांनी निर्णायक आघाडी घेतलेली आहे. संकेत, सेवा समितीच्या मैथिली तांबे यांनी आघाडीवरती घेतल्याचं पाहायला मिळते. काय वाटतं संकेत? राजा संगमनेर नगर परिषद ही मुळातच थोरात तांब्यांचा बालेकिल्ला आहे. म्हणजे तांब्यांच्या मातोश्री दुर्गा तांबे ज्या आहेत त्या सुद्धा या नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष होत्या. मात्र एक गोष्ट जी आहे की काँग्रेसची एवढी सगळी ताकद असताना त्या ठिकाणी काँग्रेस म्हणून निवडणूक लढणं गरजेचं होतं, जी संगमनेर सेवा समिती म्हणून निवडणूक जी आहे ती लढली गेली. आणि तिथे आता ज्या मैथिली तांबे आहे, डॉक्टर मैथिली तांबे या विजयी झाल्याचं चित्र जे आहे ते ज्या आघाडीवर असल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. निर्णायक आघाडी मैथिली तांबे यांना मिळाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय राजरत्न. संकेत, तुळजापूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे विनोद गंगणे हे जे आहेत ते आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळते. उमरग्यामध्ये शिवसेनेचे किरण गायकवाड हे जे आहेत ते आघाडीवरती आहेत. त्याचबरोबर मुरुममध्ये भारतीय जनता पक्षाचे बाबूराव पाटील हे आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळते. नळदुर्गमध्ये भारतीय जनता पक्षाचे बसवराज झरणे हे आघाडीचे आहेत. कळंबमध्ये शिवसेनेच्या सुनंदा कापसे या ज्या आहेत त्या आघाडीवरती आहेत. राज्यमंत्री इंद्रनील नाईकांच्या पत्नी मोहिनी नाईक या पुसद मधून आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतं. भाजपा मंत्री जयकुमार रावल यांच्या आई नयन कुवर रावल या सुद्धा आघाडीवरती आहेत. भाजपचे मंत्री आकाश फुंडकर यांच्या वहिनी अपर्णा फुंडकर हे खामगाव मधून आघाडीवरती आहेत. भुसावळमध्ये भाजपा मंत्री संजय सावकार यांच्या पत्नी रजनी सावकारे ह्या ज्या आहेत त्या सुद्धा आघाडीवरती आहेत. राजरत्न करमाळा नगर परिषदेमध्ये भाजपचा पराभव झालाय अशी माहिती जी आहे ती मिळताना पाहायला मिळते. एकंदरीतच सोलापूर, करमाळा, पंढरपूर, सांगोला या सगळ्या नगर परिषदांमध्ये भाजपने मोठी ताकद लावलेली होती. मात्र तरी देखील या भागामध्ये भाजपला का पराभव सहन करावा लागतो असा प्रश्न जो आहे तो उपस्थित होताना पाहायला मिळतोय. मालवण नगर परिषदेमध्ये भाजपचे 4 नगरसेवक जे आहेत ते तिथे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. राज्यात या सगळ्यामध्ये भाजपने एवढी ताकद लावून सुद्धा अनेक ठिकाणी भाजप का पराभवाच्या छायेत गेलाय, काय वाटतंय? संकेत, भारतीय जनता पक्षानं प्रामुख्याने जर पाहिलं संकेत, ही ज्या निवडणुका आहेत या कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून ओळखल्या जातात. आणि ज्यावेळी कार्यकर्ता अर्थात भारतीय जनता पक्षाने आधीच जाहीर केलेलं होतं, त्याचबरोबर काँग्रेस पक्षाच्या वतीने जर पाहिलं तर आधीच जाहीर केलं, या सगळ्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. कार्यकर्ता स्थानिक लेवलवरती जो म्हणेल तशा पद्धतीच्या आघाड्या होतील. ज्या पद्धतीने पाहिले अनेक ठिकाणी संकेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाची सुद्धा आघाडीवरती झाली आहे. अनेक ठिकाणी शिवसेना राष्ट्रवादीची आघाडी झालेली आहे. अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या आघाडीवरती झालेली आहे. काही ठिकाणी झालेली सुद्धा नाही. त्यामुळे कशा पद्धतीने कार्यकर्त्यांना न्याय देता येईल या अनुषंगाने या निवडणुका झालेल्या होत्या. आणि या ज्या जागा तू सांगतोयस त्या ठिकाणी जर पाहिलं तर विरोधी पक्षाचं जे आहे ते वर्चस्व त्या ठिकाणी अनेक काळांपासून पाहायला मिळालं होतं. आणि त्यामुळं ज्या ठिकाणी विरोधी पक्ष आणि कुठंतरी जागेच्या बाबतीमध्ये तडजोड होत नाही अशा ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतात. अगदी त्याच पद्धतीने मैत्रीपूर्ण लढती ज्या आहेत त्या झाल्या तर पाहायला मिळतो. परंतु बारामतीमध्ये संकेत जर पाहिलं तर आताची मोठी बातमी आहे. बारामती 8 पैकी 8 जागांवरती अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व असल्याचं पाहायला मिळतं.
निश्चितच बारामतीचा दादा अजित दादा असं सगळं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय या ठिकाणी. त्र्यंबकेश्वरमध्ये मशीनमध्ये बिघाड झालाय, मतमोजणी काही काळासाठी थांबवण्यात जी आहे ती आलेली आहे. आणि राजरत्न या सगळ्यामध्ये जी नेहमी उत्सुकता निवडणूक आयोगाच्या साईट विषयीची असते, ती साईट नेहमीप्रमाणे डाऊन झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतं. म्हणजे निवडणुका आल्या की निवडणूक आयोगाची साईट मतदानाच्या दिवशी अनेकदा ही डाऊन होताना पाहायला मिळते. आता सुद्धा ती साईट जी आहे ती डाऊन झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. बारामतीमधल्या जवळपास 8 जागा या संकेत अगोदरच पुण्यातल्या दौंडमध्ये जनहित विकास आघाडीचे जर पाहिलं संकेत, तर 15 नगरसेवक जे आहेत ते विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय. संकेत दौंडमध्ये एनसीपीचे 11 नगरसेवक दौंडमध्ये त्यांचा विजय झालेला आहे. काय सांगशील तू दौंड कव्हर दौंड केलेलं? नगरपालिकेमध्ये राजरत्न प्रामुख्याने दोन्ही राष्ट्रवादी या वेगवेगळ्या लढताना पाहायला मिळालेल्या होत्या. आणि त्या निवडणुकांमध्ये आता दुर्गादेवी जगदाळे ज्या आहेत दादांच्या राष्ट्रवादीच्या आहेत त्या त्या ठिकाणी विजयी होताना पाहायला मिळत आहेत. लोहा नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राष्ट्रवादीचे शरद पवार हे विजयी झाल्याचं पाहायला मिळत आहे. नामसाधर्म्य मोठ्या प्रमाणावर पण असल्याचं हे दादांच्या राष्ट्रवादीचे विजय अगदी, झालेले अगदी. आहेत शरद पवार. आता अमरावतीमध्ये राजरत्न आपण पाहिलं तर अमरावती सुद्धा रवी राणा आणि यशोमती ठाकूर यांच्यामुळे ही नगर परिषद जी आहे ती चर्चेमध्ये असल्याचं पाहायला मिळालेलं होतं. शेख अब्दुल शेख हैदर हे चिखलदरा नगर परिषदेमध्ये काँग्रेसचे उमेदवार विजयी झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. अमरावतीच्या चिखलदरामध्ये शेख अब्दुल शेख हैदर हे 461 मतांनी आघाडीवर झालेले आहेत. भाजपचे जे संजय राजेंद्र सोमवंशी जे होते ते पराभूत झाल्याचं या निवडणुकामध्ये पाहायला मिळतंय. त्र्यंबकेश्वरच्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं मतमोजणी थांबवण्यात आलेली आहे. रिझल्ट डिस्प्ले होत नसल्यामुळं ही निवडणूक जी आहे ती थांबवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. बारामतीच्या माळेगावमध्ये ईश्वर चिठ्ठीनं जे आहेत ते त्या ठिकाणी ते उमेदवार तिथले विजयी झाल्याचं पाहायला मिळतं. राष्ट्रवादीच्या ऐश्वर्या पाचरने या विजयी झाल्याचं जे आहे ते पाहायला मिळतंय राजरत्न. एकंदरीतच या सगळ्या निवडणुकांमध्ये म्हणजे पुण्यामध्ये सध्या अजितदादांची राष्ट्रवादी जी आहे ती आघाडीवर असल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. मालवण नगर परिषदेमध्ये भाजपचे 4 शिवसेनेचे 7 नगरसेवक जे आहेत ते आघाडीवर असल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. संकेत कळमनुरीमध्ये शिवसेनेच्या अश्लेषा चौधरी या ज्या आहेत कळमनुरीमध्ये आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतं. संकेत आतापर्यंत जे निकाल आलेले आहेत ते आपण पाहूयात. नगराध्यक्षपदी मोर्शीमध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवरती आहे. मंगळरुळपीरमध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवरती आहे. शेंदूरजना घाटमध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवरती आहे. रिसोडमध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवरती आहे. किल्ले धारूरमध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवरती आहे. तुळजापूरमध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवरती आहे. अमरावतीमध्ये जे वरुड आहेत त्या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पक्ष आघाडीवरती आहे. वाशिममध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाची नगराध्यक्ष पदासाठी आघाडी दिसतेय. पाचगणीमध्ये जर पाहिलं संकेत त्या ठिकाणी अदर्स म्हणजे इतर कुणीतरी त्या ठिकाणी जे आहेत नगराध्यक्ष पदासाठी आघाडीवरती आहे. रहीमपूरमध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवरती आहे. अक्कलकोटमध्ये शिवसेना आघाडीवरती आहे. हिंगोलीमध्ये शिवसेना आहे. मालवणमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आघाडीवरती आहे. गोंदियामध्ये काँग्रेस पक्षाचा उमेदवार आघाडीवरती आहे. त्याचबरोबर खापामध्ये शिवसेनेचा उमेदवार आघाडीवरती आहे. वर्ध्यामध्ये काँग्रेस पक्षाचा उमेदवार आघाडीवरती आहे. जामनेरमध्ये भारतीय जनता पक्ष अर्थात जामनेर जर पाहिलं त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार गिरीश महाजन भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आघाडीवरती आहे. मूलमध्ये काँग्रेस पक्षाचा उमेदवार आघाडीवरती आहे. मोहप्पामध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवरती आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर नरखेडमध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवरती आहे. नागभीडमध्ये काँग्रेस पक्ष आघाडीवरती दिसतोय. जामखेडमध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवरती. जामखेडचं काय सांगतो भारतीय जनता पक्ष आघाडीवरती जामखेड मुळामध्ये राजरत्न आता तिथे रोहित पवार आणि राम शिंदे यांनी मोठ्या प्रमाणावर ताकद जी आहे ती लावलेली होती आणि आता भाजप आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. बुलढाण्याच्या मलकापुरात काँग्रेसचे उमेदवार जे आहेत ते आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर परळीमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे व्यंकटेश शिंदे हे विजयी झाल्याचं जे आहे ते पाहायला मिळतंय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या दीपक देशमुखांचा त्या ठिकाणी पराभव झालेला आहे. सिंदखेड राज्यामध्ये सौरभ तायडे जे पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे आहेत ते त्या ठिकाणी विजयी झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. राजरत्न 288 पैकी 269 नगर परिषदांमध्ये म्हणजे 285 पैकी 269 कारण 3 जागा ऑलरेडी बिनविरोध झाल्यात. त्यांची मतमोजणी जी आहे ती होताना पाहायला मिळते. अकोल्याच्या मूर्तिजापूर नगर परिषदेमध्ये संकेत आताच एक मोठी बातमी आहे जेजुरी मधून आहे. संकेत जेजुरी नगर परिषद निवडणूक जी आहे मतमोजणी ज्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार
जयदीप बारभाई हे जे आहेत ते विजयी झालेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे 17 उमेदवार जे आहेत संकेत ते जेजुरी नगर परिषदेमध्ये जे आहे ते विजयी झालेले आहेत. तर भारतीय जनता पक्षाचे जे आहेत 2 उमेदवार त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत. तर तानाजी खोमणे हे अपक्ष उमेदवार जे आहेत जेजुरीमध्ये विजयी झालेले आहेत. जेजुरीचा भाग जो आहे पंचायत जो आपला टॉप न्यूज मराठीचा विशेष कार्यक्रम होता, ग्राउंड रिपोर्ट आपण जेजुरी मधून कव्हर केलेला होता. अशा पद्धतीचे निकाल आलेले आहेत. काय सांगशील राजरत्न? जेजुरी नगर परिषद जर आपण पाहिली तर सोनवणे आणि बारभाई या 2 कुटुंबांकडे आलटून पालटून नेहमी सत्ता असताना पाहायला मिळते. दोन्ही ताकदवान घराणी आहेत आणि यावेळी जयदीप बारभाईंनी मोठी ताकद तिथे विकासाच्या दृष्टिकोनातून लावली होती. मागच्या वर्षी मागच्या वेळी जी 2017ला निवडणूक झाली होती त्याच्यामध्ये विनाताई सोनवणे या नगराध्यक्ष पदाच्या पदी तिथे विजयी झालेल्या होत्या. मात्र त्यांच्या काळात विकासच झाला नाही असं सांगण्यामध्ये हे सगळे पक्ष यशस्वी ठरले. जयदीप बारभाई यांना जनमत मोठ्या प्रमाणावर जे आहे ते असल्याचं पाहायला मिळालं. निकालामधून सुद्धा आज जयदीप बारभाई हे विजयी झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. राजरत्न, गल्ली टू दिल्ली 100% भाजपाची तयारी कुठेतरी भाजपने केलेली असताना महायुती म्हणून 200 जागांवर भाजप आघाडीवर आता असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र या सगळ्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा भाजपच सगळ्यात मोठा पक्ष जो आहे तो ठरताना पाहायला मिळतोय. काय विश्लेषण करशील याचं? संकेत, भारतीय जनता पक्ष जर पाहिलं तर सत्तेतला पक्ष आहे. संकेत, खूप मोठ्या प्रमाणामध्ये जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्ते आहेत आणि डेडिकेटेड कार्यकर्ते आहेत. ज्या पद्धतीची तुला एक आठवत असेल संकेत, भारतीय जनता पक्षाचं जे ब्रीदवाक्य आहे, जे आपण म्हणतोय की भारतीय जनता पक्ष सुरुवातीला राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः, ही जी भारतीय जनता पक्षाची एक विचारधारा आहे, त्यामुळे कुठेतरी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कठीण काळामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षासोबत सोबत राहिलेला आहे. आणि त्यामुळे जर कुठेतरी पाहिलं तर भारतीय जनता पक्षाला आता अच्छे दिन येत आहेत. ज्या पद्धतीची सध्या काँग्रेस पक्षाची अवस्था आहे संकेत, काँग्रेस पक्ष अत्यंत राज्यात खिळखिळा झालेला आहे. ज्यावेळी काँग्रेस पक्षाचे अच्छे दिवस होते त्यावेळेस काँग्रेस पक्षासोबत असणारे अनेक त्या निष्ठावान वाटणारी लोक आता जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षामध्ये जाताना पाहायला मिळतात. नुकतंच तुला जर पक्ष प्रवेश हिंगोलीमधला आठवत असेल, प्रज्ञा सातव, ज्या की राजीव सातव, जे की अत्यंत जवळचे मानले जायचे राहुल गांधी यांच्या, जर त्याच राहुल गांधी यांनी थेटपणे प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी सुद्धा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दिली होती. अनेक सिनियर लोकांना त्यावेळी जर पाहिलं तर संकेत डावलण्यात आले होतं. असे अनेक महत्वाचे चेहरे जर पाहिलं राज्यामध्ये, अशोक चव्हाण ज्यांच्या घराण्याला 4 वेळा मुख्यमंत्री पद काँग्रेस पक्षाने दिलेलं होतं, ते भारतीय जनता पक्षामध्ये गेल्याचं पाहायला मिळतं. आणि अनेक सांगता येईल. तुमच्या अर्थात भोरमधलं जर उदाहरण घ्यायचं झालं संकेत, संग्राम थोपटे, ते सुद्धा काँग्रेस, म्हणजे अनेक असे जे काँग्रेस विचारधारेचे वाटणारे जे मंडळी होती ती काँग्रेस पक्षाने थेटपणे भारतीय जनता पक्षामध्ये गेल्याचं पाहायला मिळतंय. आणि त्यामुळं कुठेतरी आधी काँग्रेस पक्षासोबत, आधी भारतीय जनता पक्षासोबत असणारा कार्यकर्ता, त्याचबरोबर आधी असणारी ताकद आणि आता ही जी सगळी नेते मंडळी होती संकेत, ती कुठेतरी त्यांचा स्वतःचा कुठेतरी वोटर्स होता. आणि हा वोटर्स हे तिथं गेले, परंतु हा वोटर्स घेऊन ती लोक तिथं गेली. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या ज्या नगर परिषद, नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कुठेतरी इनकमिंग जे झालेलं आहे, त्या इनकमिंगचा फायदा भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. आणि त्यामुळे दुसरे कारण म्हणजे भारतीय जनता पक्षाचा राज्यात असलेला मुख्यमंत्री, अर्थात देवेंद्र फडणवीस राज्याचे प्रमुख आहेत. आणि अशा पद्धतीच्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका असतात त्यावेळेस त्यांना जो निधी दिला जातो तो राज्य सरकारकडून दिला जातो. आणि त्यामुळे कुठेतरी विकास कामांमध्ये, आपल्या भागाच्या विकास कामांमध्ये अडथळा येऊ नये त्यासाठी मतदार हा त्या दृष्टिकोनातून सुद्धा विचार करत असतात. अगदी निश्चित राजरत्न. चिपळूण मध्ये भास्कर जाधवांना धक्का बसल्याचं पाहायला मिळतंय. भास्कर त्या ठिकाणी युतीचे उमेदवार जे आहेत ते विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय. मालवणमध्ये शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ममता वराडकर या विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय. सांगोल्याचा गड शहाजीबापू पाटलांनी राखल्याचं पाहायला मिळतंय. मालवणमध्ये शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार ममता वराडकर विजयी झाल्यात. त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठी म्हणजे याच ठिकाणी, याच मालवण नगर परिषदेसाठी निलेश राणेंनी केलेलं स्टिंग ऑपरेशन सुद्धा चर्चेमध्ये होतं. कळंब नगर परिषदेमध्ये शिवसेनेच्या सुनंदा कापसे यांचा विजय जो आहे तो झाल्याचं पाहायला मिळतंय. चिखलदरामध्ये 20 पैकी 12 जागांवर भाजप आघाडीवर असल्याचं जे आहे ते पाहायला मिळतंय. राजरत्न, सातारा नगर परिषद जी तू कव्हर केली होती, सातारा नगर परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष जे आहे ते लागल्याचं पाहायला मिळतंय. या ठिकाणी भाजप पुरस्कृत आघाडीचा जो आहे तो प्रभाग क्रमांक 2 मध्ये विजय झाल्याचं पाहायला मिळतंय. तू साताऱ्यात गेला होतास, काय साताऱ्यामध्ये तेव्हा तुला वाटलेलं होतं, काय तिथलं ग्राउंड रूटचं वातावरण कसं होतं? संकेत, सातारच्या बाबतीमध्ये जर पाहिलं संकेत, तिथं दोन्ही राजांचं वर्चस्व आहे. आता उदयनराजे असतील किंवा
शिवेंद्रराजे भोसले असतील, त्यांचं तिथं वर्चस्व आहे. अनेक वेळा या आधीच्या ज्या निवडणुका झालेल्या होत्या, त्या दोन्ही बंधू एकमेकांच्या विरोधात वेगळ्या आघाड्याकडून लढल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतु यावेळच्या ज्या निवडणुका झालेल्या होत्या, त्या निवडणुकीमध्ये दोन्ही बंधूंनी अर्थात शिवेंद्रराजे असतील किंवा उदयनराजे असतील, यांनी एकत्रितपणे आघाडी केल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्या आघाडीच्या माध्यमातून ते निवडणुकीच्या पुढे गेलेले होते. खरं तर सातारमध्ये जर पाहिलं तर चित्र एक जिचं राज्यामध्ये चित्र आहे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती, अगदी तशाच पद्धतीचं या निवडणुकीमध्ये वातावरण होतं. त्या निवडणुकीमध्ये सुद्धा महायुती आणि महाविकास आघाडी असे दोन पक्ष अर्थात त्यांच्या तशा पद्धतीच्या आघाड्या सातारमध्ये होत्या आणि प्रामुख्याने जर पाहिलं तर तिथे जे घराणं बोलतं शिवेंद्रराजे असेल किंवा उदयनराजे असेल, जे त्यांचं घराणं बोलतं तशाच पद्धतीचा निर्णय त्या ठिकाणी होतो असं त्या ठिकाणचे कार्यकर्ते सांगत होते. त्या ठिकाणचे जे पत्रकार होते ते पत्रकार सुद्धा त्या ठिकाणी म्हणत होते. कारण त्या ठिकाणी जर पाहिले संकेत, विरोधी पक्ष कुठेही दिसलाच नाही. विरोधी पक्षाने थेटपणे या निवडणुकीमध्ये त्यांना विरोध करायची सुद्धा विरोधकांची जी आहे ती कुठे हिंमतच झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये तिथं तर स्पष्ट होतं की त्या ठिकाणी दोन्ही राजांची जी आघाडी आहे ती आघाडी तिथं स्पष्टपणे निवडून येईल हे अगदी तिथं स्पष्ट झालेलं होतं. त्या ठिकाणी एमआयडीसीचा मुद्दा होता. तो एमआयडीसीचा मुद्दा सुद्धा एमआयडीसी साठी सुद्धा कुठेतरी सकारात्मक राज्य सरकार होतं असं सुद्धा सांगण्यात आलेलं होतं. आणि त्याचबरोबर जर पाहिले संकेत, राज्यामध्ये मंत्री आहेत आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आहेत, त्याचाही कुठेतरी एकंदरीत जो आहे तो फरक या सातारच्या निवडणुकीवरती पडल्याचं पाहायला मिळतं. निश्चितच राजरत्न या सगळ्या निवडणुकांमध्ये आता आपण पाहिलं तर वाडा नगर परिषदेमध्ये भाजपचे 17 पैकी 11 उमेदवार जे आहेत ते विजयी झाल्याचं जे आहे ते त्यांना विजयाची आघाडी त्यांनी घेतल्याचं जे आहे ते पाहायला मिळतंय. एकंदरीतच या सगळ्या निवडणुकांमध्ये प्रामुख्यानं सगळे पक्ष तयारी करताना पाहायला मिळालेले होते. बल्लारपूर जो सुधीर मुनगंटीवारांचा संकेत, इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भरत शहा जे आहेत ते विजयी झालेले आहेत आणि सांगोल्यामधून शहाजी बापूंचे उमेदवार जे आहेत ते आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतं. संकेत, शिवसेना शिंदे गटाचे शहाजी बापू पाटील जे आहेत त्यांचे उमेदवार सांगोल्यामध्ये आघाडीवरती आहेत. चांदवड मध्ये जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहेत ते आघाडीवरती आहेत. त्याचबरोबर सध्या जर पाहतो संकेत, खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाकडून राज्यभरामध्ये जल्लोष सुरू झालेला आहे. काँग्रेसच्या अलका वाढई हे जे आहेत 288 मतांनी जे आहेत त्या आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळते. खरं तर या निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाला यश मिळताना पाहायला मिळतं. संकेत, देगलूरमधून काँग्रेस पक्ष जो आहे नगर परिषद निवडणुकीमध्ये जो आहे तो आघाडीवरती आहे. त्याचबरोबर बिलोलीच्या बाबतीमध्ये जर पाहिलं संकेत, बिलोलीमध्ये सुद्धा बिलोलीमधून जो आहे तिथं इतर जी आघाडी आहे ती आघाडी त्या ठिकाणी बिलोली नगर परिषदेमध्ये जी आहे ती आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतंय. राजुरामध्ये संकेत, काँग्रेस पक्ष जो आहे तो आघाडीवरती आहे. रामटेकमध्ये शिवसेना आघाडीवरती आहे. कोपरगावमध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवरती आहे. पाथर्डीमध्ये जर पाहिलं तर भारतीय जनता पक्ष आघाडीवरती आहे. त्याचबरोबर मसवडमध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवरती आहे. संकेत, अंबरनाथचा अद्यापही काही निकाल जो आहे तो आलेला नाही. महाडमध्ये शिवसेना आघाडीवरती आहे. त्याचबरोबर बदलापूरमध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवरती आहे. हदगावमधून काँग्रेस पक्ष जो आहे तो आघाडीवरती दिसतो. नांदेडमधला हदगावमधून, त्याचबरोबर कंधारमधून सुद्धा संकेत काँग्रेस पक्ष जो आहे नगर परिषद निवडणुकीमध्ये आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतं. संकेत, उरणेश्वरपूर नगर परिषद ताब्यात ठेवण्यात राजरत्न जयंतराव पाटलांना यश आल्याचं पाहायला मिळतंय. कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाणांसह आमदार अतुलबाबा भोसलेंना धक्का बसताना पाहायला मिळतोय. कारण कराडमध्ये शिवसेना पुढे असल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. या निवडणुकांमध्ये राजरत्न अनेक अनपेक्षित गोष्टी आणि राजरत्न भोर नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार विजयी झालाय. शंकर मांडेकरांना त्या ठिकाणी फायदा होताना राजरत्न पाहायला मिळतो. म्हणजे संकेत, खूप मोठा धक्का आहे. संग्राम थोपटे यांना खूप मोठा धक्का आहे. संकेत, ज्या पद्धतीचा धक्का विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शंकर मांडेकर यांनी संग्राम थोपटे यांना दिलेला होता, अगदी तशाच पद्धतीचा धक्का भोर नगर परिषद निवडणुकीमध्ये पाहायला मिळतोय. संकेत, आवारे रामचंद्र आवारे हे की नगर अध्यक्ष पदाचे जे उमेदवार होते, थोपटेंचे पूर्वाश्रमीचे कार्यकर्ते आणि थोपटेंचे पूर्वाश्रमीचे कार्यकर्ते कुठेतरी मतभेद झालेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये निवडणुकीच्या आधी शंकर मांडेकर यांच्या नेतृत्वामध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला आणि थेटपणे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार झालेले होते. त्यांनी थेटपणे जनतेची कामं केल्याचं सुद्धा तेथील मतदार, ज्यावेळेस आपण टॉप न्यूज मराठीचा जो विशेष कार्यक्रम होता पंचायत त्या माध्यमातून कव्हर केले होतं, कुठेतरी एक सुप्त चर्चा होती की त्यांच्या ज्या पत्नी होत्या त्यांच्या पत्नींनी या भागामध्ये कामं केली होती. त्यांनी कोणाचाही इतर जे उमेदवार होते त्यांचं न ऐकता या आधी जी आघाडी होती काँग्रेस बरोबर, ते नगराध्यक्ष पदाच्या त्यांच्या पत्नी ज्या होत्या त्या होत्या,
त्यांनी कामं केली होती आणि त्यामुळे त्यांचा कुठेतरी मोठा फायदा झाल्याचा मिळतोय. खूप मोठा धक्का संकेत, खूप मोठा धक्का हा संग्राम थोपटे यांना आहे. निश्चितच आणि थोपट्यांच्या रूपानं भाजपला पण हा मोठा धक्का आहे. कारण थोपटे भाजप अशी ज्यावेळी टीका शंकरराव मांडेकरांनी केलेली होती, त्यावेळी चंद्रकांत दादा म्हणले की संग्राम थोपटे आता भाजपमध्ये आलेत म्हणजे भोरचे भाजप थोपटे भाजप झाले. मात्र या भाजपला इथं धक्का बसताना पाहायला मिळतोय. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार राष्ट्रवादीचा विजयी झालेला पाहायला मिळतोय. राजरत्न आमदार हरीश पिंगळे यांचे बंधू भूपेंद्र पिंगळे मूर्तिजापूरमधून आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. अकोल्याच्या मूर्तिजापूर नगर परिषदेमधून हिमायतनगरमधून काँग्रेसचे शेत रफिक हे विजयी झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. गुलाबराव पाटलांना बालेकिल्ल्याचाच मोठा धक्का जो आहे तो बसल्याचं पाहायला मिळतंय. धामणगाव रेल्वे परिसर या मतदारसंघातून अर्चना रोठे या 1500 मतांनी विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय. भाजपच्या आहेत आणि नगरसेवक पदाचे भाजपचे सर्वच्या सर्व 20 नगरसेवक विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय. राजरत्न पंकजा मुंडेंची यशस्वी शिष्टाई आपल्याला पाहायला मिळतेय. भाजपनं अंबेजोगाई नगर परिषदेमध्ये खातं खोलल्याचं पाहायला मिळतंय. बीड, धारूर, गेवराई नगर परिषदेमध्ये भाजप आघाडीवर असल्याचं चित्र जे आहे ते आता पाहायला मिळतंय. नक्की सगळेच भारतीय जनता पक्षानं खूप मोठं यश मिळालेलं आहे. 130 जागांवरती भारतीय जनता पक्ष जो आहे तो आघाडीवरती आहे. शिवसेना 47 जागांवरती, राष्ट्रवादी 33 जागांवरती, काँग्रेस पक्ष जर पाहिलं तर 25 जागांवरती, त्याचबरोबर राष्ट्रवादी जी आहे अर्थात शरद पवार यांची 26 जागांवरती जी आहे ती आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतंय. निश्चित राजरत्न या सगळ्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हटल्या होत्या, मात्र नेत्यांनी लक्ष घातल्यामुळे चुरशीच्या निवडणुका झाल्या होत्या. राजरत्न राणे बंधूंची सरशी, राणे बंधूंच्या वादात नितेश राणेंनी सरशी घेतल्याचं पाहायला मिळतंय. मालवण नगर परिषदेमध्ये शिवसेना शिंदेचा उमेदवार जो आहे तो विजयी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. म्हणजे नात्यामध्ये सुद्धा नितेश राणे निलेश राणे नितेश राणेंपेक्षा मोठे आहेत आणि इथे सुद्धा आपणच मोठा भाऊ असल्याचं निलेश राणेंनी दाखवून दिले. राजरत्न काय सांगता येईल? ते ज्यावेळेस पाहिलं होतं, ज्यावेळेस नारायण राणेंचे आशीर्वाद निलेश राणे यांनी घेतलेले होते, तर पाहिलं तर निलेश राणे शिवसेनेमध्ये आहेत. नितेश राणे जे की राज्यात मंत्री आहेत. तुला आठवत असेल संकेत, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या घरी निलेश राणे यांनी स्टिंग ऑपरेशन केलेलं होतं आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की भारतीय जनता पक्ष पैसे वाटतोय, हे ते अमुक खूप मोठे आरोप केलेले होते. तर राणे ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी प्रामाणिकपणेच काम करतात असं निलेश राणे वारंवार सांगत होते. त्या ठिकाणी थेटपणे खूप मोठ्या प्रमाणामध्ये रवींद्र चव्हाण जे की प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्यावरती आरोप केलेले होते आणि अखेर राजकारणात सुद्धा आपणच मोठे भाऊ आहोत असं कुठेतरी निलेश राणे आणि नितेश राणे यांना दाखवून दिले. राजरत्न इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 15 उमेदवार विजयी झालेत. इंदापूरमध्ये स्थानिक विकास आघाडी होती, कृष्णा भीमा विकास आघाडी. प्रदीपराव गारटकर आणि भरत शहा यांच्यामध्ये लढत होती. मात्र भरत शहा यांनी त्या ठिकाणी आपला विजय जो आहे तो कायम राखण्याचं पाहायला मिळतं. म्हणजे मागच्या वेळी प्रदीप गारटकरांच्या पत्नी आणि भरत शहा यांच्या पत्नी ज्या आहेत त्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्याचं पाहायला मिळालेलं होतं. मात्र गारटकरांचा पराभव करत आता त्या ठिकाणी प्रदीप शहा विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय. भंडाऱ्याचा गड भाजपने राखल्याचं पाहायला मिळतंय. भाजपने त्या ठिकाणी सत्ता राखल्याचं पाहायला मिळतंय. गुहागरमध्ये राजरत्न भास्करराव जाधवांना धक्का बसल्याचं पाहायला मिळतो, कारण भाजप त्या ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. अक्कलकोट तालुक्यातील मैदर्गी नगरपालिका परिषदेवर भाजपचा झेंडा फडकताना पाहायला मिळतोय. कणकवली शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी झालेत. राजरत्न पुन्हा एकदा निलेश राणेंनी नितेश राणेंना धक्का दिल्याचं पाहायला मिळतोय. या संदेश पारकरांच्या उमेदवारीवरून सुद्धा अनेक वाद प्रतिवाद रंगले होते. अखेर ते विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय. पाचगणीमध्ये राष्ट्रवादीचे दिलीप बगाडे हे विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय. चिखलदरामध्ये 20 पैकी 12 जागांवर काँग्रेस विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय. राजरत्न जयकुमार रावल यांना थेट मतदारसंघामध्येच फटका बसल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. शिंदखेडा नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार कलावती माळी या विजयी झाल्यात. भाजपच्या रजनी अनिल वानखेडे यांना त्या ठिकाणी पराभवाचा धक्का जो आहे तो स्वीकारावा लागल्याचं पाहायला मिळतंय. जयकुमार रावल मोठं नाव आहे राजरत्न, मंत्री आहेत राज्यातले, त्यांना त्यांच्या होमग्राऊंडवर धक्का बसलाय. नक्कीचपणे संकेत अनेक धक्कादायक निकाल सुद्धा या निवडणुकीमध्ये पाहायला मिळतात. शिंदखेड नगरपंचायतीत नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचा उमेदवार कलावती माळी ह्या विजयी झालेल्या आहेत. भाजपाच्या रजनी अनिल वानखेडेंचा धक्कादायकरित्या जो आहे तो पराभव झालेला आहे. मंत्री जयकुमार रावल यांचा विधानसभा मतदारसंघातच भाजपाला धक्का बसलेला आहे. खूप मोठा धक्का म्हणावा लागेल हा भारतीय जनता पक्षाला. संकेत अनेक धक्कादायक निकाल या निवडणुकीच्या माध्यमातून पाहायला मिळतात. ब्रह्मपुरी मधून काँग्रेस पक्ष जो आहे तो आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतंय. धामणगाव रेल्वे
या ठिकाणावरून भारतीय जनता पक्ष आघाडीवरती आहे. कारंजामधून तर पाहिलं तर इतर जी आघाडी आहे ती आघाडीवरती आहे. मोर्शीमधून भारतीय जनता पक्षाच्या आघाडीवरती आहेत. मंगरुळपीर मधून एनसीपी आघाडीवरती आहे. गेवराईमधून भारतीय जनता पक्ष आघाडीवरती आहे. रिसोडमध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवरती आहे. तुळजापूरमध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवरती आहे. हदगावमध्ये काँग्रेस पक्ष आघाडीवरती आहे. कामठीमध्ये काँग्रेस पक्ष आघाडीवरती आहे. काटोलमध्ये शरद पवार गट आघाडीवरती आहे. सिंधी रेल्वे या ठिकाणी जर पाहिलं तर शरद पवार गट आघाडीवरती आहे. वरणगावमध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवरती आहे. ओसरमध्ये शिवसेना आघाडीवरती आहे. दुधनीमध्ये इतर जे आहेत ते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आघाडीवरती आहेत. कुर्डुवाडीमध्ये उद्धव ठाकरे यांचा उमेदवार आघाडीवरती आहे. मंगळवेढ्यामध्ये जर पाहिलं तर भारतीय जनता पक्ष आघाडीवरती आहे. गोंदियामध्ये काँग्रेस पक्ष आघाडीवरती आहे. पुसदमध्ये इंद्रनील नाईक जे आहेत त्यांचा उमेदवार आघाडीवरती आहे. कसं पाहिलं तर खापामध्ये शिवसेना आघाडीवरती आहे. वर्ध्यामध्ये काँग्रेस पक्ष आघाडीवरती आहे. राजुरामधून काँग्रेस पक्ष आघाडीवरती आहे. राजरत्न फुलंब्री नगर परिषद, जो फुलंब्री खरं तर भाजपचा वर्षानुवर्ष बालेकिल्ला मानला जातो. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हे अनेक वर्ष या ठिकाणी आमदार म्हणून निवडून येताना पाहायला मिळालेले होते. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ नाना बागडे झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आणि हरिभाऊ बागडे राजस्थानला गेल्यानंतर अनुराधा चव्हाण या ठिकाणी आता आमदार असल्याचं पाहायला मिळतंय. त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजेंद्र ठोंबरे हे नगराध्यक्षपदी विजयी झालेत. पुन्हा एकदा भाजपला धक्का जो आहे तो या ठिकाणी बसल्याचं पाहायला मिळतोय. म्हणजे बालेकिल्ल्यांमध्येच भाजपची पिछाड जी आहे ती झाल्याचं चित्र जे आहे ते राज्यातलं पाहायला मिळतंय. या ठिकाणी मोठा जल्लोष अनेक ठिकाणी जो आहे तो पाहायला मिळतोय. उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय. डहाणू नगर परिषदेमध्ये शिवसेनेचे राजेंद्र मांछी हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. मैथिली तांबेंची आघाडी कायम असल्याचं पाहायला मिळतंय. राजरत्न मुरगुड नगर परिषदेमध्ये मुश्रीफ आणि घाडगे आघाडीला मोठा धक्का जो आहे तो बसल्याचं पाहायला मिळतंय. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा जो आहे तो ऐतिहासिक विजय झाल्याचं पाहायला मिळतंय. दोन प्रतिस्पर्धी जे आहेत ते या निवडणुकीमध्ये एकत्र आलेले होते, मात्र तरी देखील त्या ठिकाणी शिवसेनेचा विजय जो आहे म्हणजे मुश्रीफांचा विजय जो आहे, संजय मंडलिकांचा विजय जो आहे तो त्या ठिकाणी संजय मंडलिकांना मोठं यश जे आहे ते मिळताना मुरगुड नगर परिषदेमध्ये पाहायला मिळतंय. राजरत्न नक्की संकेत अत्यंत धक्कादायक निकाल आहेत. भारतीय जनता पक्षाला खूप म्हणजे काही ठिकाणी जरी धक्का बसला असं संकेत तर तब्बल 288 पैकी 112 ठिकाणी जर पाहिलं तर भारतीय जनता पक्ष आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतंय. खरं तर शिवसेनेला खूप मोठं यश आहे. शिवसेना 41 ठिकाणी आघाडीवरती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 28 ठिकाणी आघाडीवरती आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांची शिवसेना 10 ठिकाणी आघाडीवरती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांचा जो पक्ष आहे तो 10 ठिकाणीवरती आघाडीवरती आहे. काँग्रेस पक्ष 31 ठिकाणी आघाडीवरती आहे. खर तर अत्यंत धक्कादायक निकाल असे या बाबतीमध्ये लागलेले आहेत. भारतीय जनता पक्षाला अनेक ठिकाणी धक्का बसला, परंतु प्रामुख्याने जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षाने 100 ओलांडलेली आहे. जसं सांगितलं जात होतं, भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांकडनं त्याचबरोबर त्यांच्या नेत्यांकडनं सांगितलं जात होतं की भारतीय जनता पक्ष राज्यात सर्वात मोठा पक्ष या निवडणुकीमध्ये ठरेल. ज्या पद्धतीचं सकाळीच विधान आमदार संजय गायकवाड यांनी केलेलं होतं, भारतीय जनता पक्ष क्रमांक 1 चा ठरेल, शिवसेना क्रमांक 2 चा ठरेल. अगदी तशाच पद्धतीने सध्या तरी कल आहेत ते कल दिसतात. परंतु खापामधून जर पाहिलं तर शिवसेना आघाडीवरती आहे. संकेत गडचिरोलीमध्ये जर पाहिलं, गडचिरोलीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष आघाडीवरती आहे. कारण गडचिरोलीमध्ये आठवत असेल तर फार चांगलं काम सरकारने केलेलं आहे. नक्षलवादाचं समूह उच्चाटन, नक्षलवादाचं जे मन आहे, देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री सुद्धा आहेत. कुठेतरी नक्षलवादांकडून जनतेला त्या ठिकाणी जे नक्षलवाद होता तो कुठेतरी कमी करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना यश आलेलं आहे. तिथे कशा पद्धतीने लोकशाही प्रस्थापित करता येईल या दृष्टिकोनातून देवेंद्र फडणवीस यांनी फार मोठे प्रयत्न केलेले होते. त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला यश मिळताना दिसतंय. देवराई प्रवरामध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवरती दिसतोय. शहादामध्ये इतर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आघाडीवरती आहे. इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीवरती आहे. संकेत इंदापूरच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर शरद पवार गटाचे जे मंत्री होते यापूर्वी हर्षवर्धन पाटील यांचा तो मतदारसंघ म्हणून ओळखला जातोय, त्या ठिकाणी जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार जे आहेत आघाडीवरती आहेत. अगदी निश्चित राजरत्न भरत शहाचा तर विजय झालेलाच आहे. भरत शहा जे तिथले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते त्यांचा त्या ठिकाणी विजय झाल्याचं पाहायला मिळतंय. अनेक समीकरणं जी आहेत ती बदलल्याचं पाहायला मिळतंय. अपक्षांनी सुद्धा चांगला परफॉर्मन्स जो आहे तो या निवडणुकांमध्ये आता केल्याचं पाहायला मिळतंय. अनेक ठिकाणी अपक्षांचा बोलबाला सुद्धा जो आहे तो राजरत्न पाहायला मिळतोय. माळेगावमध्ये तर म्हणजे तिथले मतदार थेटपणे सांगत होते की यंदा अपक्षांना आम्ही निवडून देऊन, तसेच काहीशी स्थिती जी आहे ती माळेगाव नगर परिषदेमध्ये सुद्धा झाल्याचं पाहायला मिळतंय. या
निवडणुकांमध्ये जर आपण पाहिलं तर राज्यातनं मनमाड नगर परिषदेचा सुद्धा निकाल जो आहे तो आता समोर आलेला आहे. मनमाड नगर परिषदेमध्ये चौथ्या फेरी अखेर शिवसेनेच्या योगेश पाटलांनी 1412 मतांची आघाडी जी आहे ती घेतल्याचं पाहायला मिळतंय. मनमाड नगर परिषदेमध्ये काँग्रेसने खातं देखील उघडलेलं आहे. मुश्ताफ बच्चू कुरेशी हे विजयी झाल्याचं जे आहे ते पाहायला मिळतंय. अर्चना कांबळे आणि सुधाकर यादव जे आहेत ते सातारच्या प्रभाग क्रमांक 8 मधनं विजयी झाल्याचं चित्र जे आहे ते सुद्धा पाहायला मिळतं. राज्यातनं औसा नगर परिषद, ज्या औसामध्ये अभिमन्यू पवार हे काँग्रेसचे आमदार आहेत, हे भाजपचे आमदार आहेत. अभिमन्यू पवार, माफ करा, जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक सुद्धा राहिलेले होते. त्या अभिमन्यू पवारांच्या बालेकिल्ल्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय झाल्याचं पाहायला मिळतंय. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असणारे परवीन नवाबुद्दीन शेख हे त्या ठिकाणी विजयी झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतं. एकंदरीतच या सगळ्या निवडणुकांमध्ये आतापर्यंतच्या कलांनुसार 127 जागी भाजपची विजयाची वाटचाल जी आहे ती पाहायला मिळते. 212 जागांवर महायुती तर 53 जागांवर महाविकास आघाडी जी आहे ती विजयी झाल्या होतानाचं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे. मनमाडच्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये कमळ फुललंय. भाजपचे मुकुंद एळिंजे हे त्या ठिकाणी विजयी झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. संकेत, ज्या पद्धतीनं आपल्याला कणकवलीचे निकाल दिसत आहेत, त्या कणकवलीच्या निकालाचं तुला काय वाटतं, कसं विश्लेषण करशील? कणकवली नगरपालिका मुळामध्ये राज्यातलं तिथं भाजप आणि शिवसेनेमध्येच काटेकी टक्कर जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. ज्याच्यामध्ये आता शहर विकास आघाडीनं आपले कडं सत्ता जी आहे ती म्हणजे शहर विकास आघाडीला सत्ता मिळाली आहे. संजय पारकर हे विजयी झालेले आहेत. निलेश राणेंनी फार मोठी भूमिका त्यांच्या विजयामध्ये जी आहे ती बजावल्याचं जे आहे ते पाहायला मिळालेलं होतं. कराड नगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये कांचन सारंग लोहार या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. ज्या राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत त्या खालोखाल शिंगाडे अश्विनी मोहन या 878 मतांनी भाजपच्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. रब्बाना अझरुद्दीन शेख धनुष्यबाणाच्या ज्या एकनाथ शिंदेच्या उमेदवार आहेत त्या 101 त्यांना 29 मतं जी आहेत ती पडल्याचं पाहायला मिळतंय. अतिशय अटीतटीची आणि चुरशीची लढत जी आहे ती होताना पाहायला मिळते. राज्यातनं फुरसुंगी आणि उरळी देवाची ही नगर परिषद आहे, जिथे एका प्रभागामध्ये 3 वर्गमित्र निवडणूक लढतायत. 3 वेगवेगळ्या पक्षाकडनं ते निवडणूक लढतायत. काही वेळामध्ये ती परिस्थिती जी आहे ती सुद्धा समजेल. भाजपच्या सुलभा दुतोंडे या विजयी झालेल्या आहेत. अकोला नगर परिषदेमध्ये हिवरखेड नगर परिषदेवर भाजपची सत्ता जी आहे ती आलेली आहे. या सगळ्या नगरपालिका नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये लाडकी बहीण योजनेबरोबर मुख्यमंत्री फडणवीसांची जादू ही कायम असल्याचं पाहायला मिळतंय. आणि आता संकेत, अंबडमधून देवयानी कुलकर्णी भारतीय जनता पक्षाच्या विजयी झालेले आहे. शिरूरमधून ऐश्वर्या पाचडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विजयी झालेले आहेत. मनसरमधून राजश्री गांजाळे शिवसेनेकडून विजयी झालेले आहेत. खेडमधून माधवी बुटाला या शिवसेनेकडून विजयी झालेले आहेत. सिंदखेडमधून कलावती माई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जे आहेत ते विजयी झालेले आहेत. त्याबरोबर संदेश पारकर विकास आघाडी अर्थात कणकवलीमधून ते विजयी झालेले आहेत. खरं तर पाहतोय की अनेक धक्कादायक निकाल या माध्यमातून पाहायला मिळतात. चंद्रपूरच्या भिसी नगर पंचायतीत भारतीय जनता पक्ष जो आहे तो विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय. अतुल पारवे हे त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत. अनेक धक्कादायक निकाल येत आहेत. चंद्रपूरच्या भिसी नगर पंचायतीत भारतीय जनता पक्षानं मोठी बाजी मारल्याचं पाहायला मिळतं, कारण त्या ठिकाणी सुद्धा काँग्रेस पक्षाचं वर्चस्व होतं. संकेत, त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे. अहिल्यानगर पाथर्डी नगर परिषदेमध्ये सुद्धा भाजपचा विजय जो आहे तो झाल्याचं पाहायला मिळतंय. अहिल्यानगर पाथर्डी नगर परिषदेमध्ये अभय आव्हाड हे विजयी झालेले आहेत. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला रमेश बोरनारे आहेत त्यांच्या बंधूंचा त्या ठिकाणी पराभव झाल्याचं पाहायला मिळतंय. वैजापूर नगर परिषदेमध्ये रमेश बोरनारे मुख्य प्रतोद आहेत. लातूर निलंग्यामध्ये भाजपचे संजय हलगरकर विजयी झालेले आहेत. परभणीच्या सोनपेठमध्ये राष्ट्रवादीला धक्का जो आहे तो बसल्याचं पाहायला मिळतंय. त्या ठिकाणी शहर विकास आघाडीचे परमेश्वर कदम हे विजयी झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. 213 जागांवर आता महायुती जी आहे ती आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. विजयाच्या दिशेने महायुतीची वाटचाल जी आहे ती सुरू राहिल्याचं पाहायला मिळतंय. राज्यातल्या विधानसभेसारखी स्थिती मवियाची जी आहे ती असल्याचं पाहायला मिळतंय. 50च्या आतच मवियाचा कार्यक्रम आटोपल्याचं जे आहे ते पाहायला मिळतंय. नक्की संकेत, अगदी ज्या पद्धतीचे निकाल विधानसभेला लागलेले होते अगदी तशाच पद्धतीचा निकाल यावेळी पाहायला मिळतोय. खरं तर
महाविकास आघाडीची ज्या पद्धतीची दयनीय अवस्था झालेली आहे, अगदी अशाच पद्धतीची अवस्था विधानसभा निवडणुकीच्या निकालात सुद्धा आपण पाहिलेली होती. भारतीय जनता पक्षानं खूप मोठी बाजी मारलेली आहे. भारतीय जनता पक्ष 288 ज्या जागा आहेत त्यापैकी 129 जागांवरती आघाडीवरती आहे. शिवसेना, शिंदेची शिवसेना 49 ठिकाणी आघाडीवरती पाहायला मिळतोय आणि अर्थात राष्ट्रवादी अजित पवार गट जो आहे तो 33 जागांवरती आघाडीवरती आहे. महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये जर विचार करायचा झाला तर शिवसेना 7 जागांवरती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार यांचा पक्ष 6 जागांवरती, तर काँग्रेस पक्ष 25 जागांवरती आघाडीवरती पाहायला मिळतोय. इतर जे आहेत, इतर ज्या स्थानिक आघाड्यावरती आहेत त्यांचे उमेदवार जे आहेत ते 39 ठिकाणी जे आहेत ते आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतं. लातूर नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आघाडीवरती आहे. स्वाती घुडे या 6000 मतांनी आघाडीवरती असल्याचं चित्र जे आहे सध्या लातूरमध्ये पाहायला मिळतं. आळंदीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराने जे आहे विजयी घोडदौड केलेली आहे. वैजंता अमरगेकर ह्या ज्या आहेत त्या विजयी घोडदौड करताना पाहायला मिळतात. संजय रासकर, खुशी बारुंदिया त्या ज्या आहेत ते विजयी झालेल्या आहेत. नगराध्यक्ष पदी ज्या ज्या निवडणुका आहेत त्या ठिकाणी उदगीरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या स्वाती घुडे ह्या आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतं. भारतीय जनता पक्षाच्या स्वाती घुडेंची विजयाकडे जी आहे ती वाटचाल आहे. उदगीरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या ज्या स्वाती घुडे आहेत त्या सध्या आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळते. संकेत, राहता नगर परिषद विखे पाटलांनी राखल्याचं पाहायला मिळतंय. 20 पैकी 19 जागांवर भाजप सेनेचा विजय जो आहे तो झाल्याचं पाहायला मिळतंय. बदलापूरच्या कुळगावात भाजपच्या रुचिता घोरपडे या विजयी झालेल्या आहेत. धाराशिवच्या उमरग्यात शिंदेच्या शिवसेनेचे किरण गायकवाड हे विजयी झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. दुधनी नगर परिषदेमध्ये शिवसेना एकनाथ शिंदेची आघाडी जी आहे ती पाहायला मिळते. सांगोला नगर परिषदेवर एक हाती शहाजीबापू पाटलांची सत्ता जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीतच महानिकाल नगर परिषदांचा महानिकाल आज आपण टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून पाहतोय, विश्लेषण आपण करतोय. राजरत्न महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस 22, शिवसेना 11, ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी शपथ 13 अशा जागा ज्या आहेत ते त्यांना मिळताना पाहायला मिळत आहेत. एकंदरीतच मोठी पिछाट महाविकास आघाडीची जी आहे ती होताना पाहायला मिळते. नक्कीच महाविकास आघाडीची मोठी पिछाट होताना पाहायला मिळते संकेत. परंतु एक महत्वाची बाब मला सांग यामध्ये, ज्या पद्धतीचे निकाल सध्या या नगरपंचायत आणि नगर परिषदांचे लागत आहेत संकेत, या निवडणुकीचा आगामी 29 महापालिकाच्या निवडणुका आहेत. कार्यक्रम जाहीर झालेला आहे. 15 जानेवारीला मतदान होतंय. 16 तारखेला निकाल जाहीर होणार आहेत. या निवडणुकीच्या निकालाचा जो परिणाम आहे त्या निवडणुकीवरती काही पडू शकतो असं अगदी काही? निश्चित पद्धतीने पडणार आहे राजरत्न. कारण आता महायुती हा विचार किंवा हे नेहमी सांगणार आहे की आम्ही जी विकास कामं केली, आम्ही ज्या योजना राबवल्या, त्या आमच्या योजनेला महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून प्रतिसाद दिला आणि त्याचं प्रतिनिधित्व हे खाली तुम्हाला नगरपंचायत आणि नगर परिषदांमध्ये पाहायला मिळतं. राजरत्न एक टेंडन्सी अशी झाली आहे आता की वरती ज्याचं सरकार आहे त्यालाच जर खाली आपण निवडून दिलं तर आपला विकास जो आहे तो होताना पाहायला मिळेल. वॉटर मीटर, गटर या 3 याच्यावरच या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या होताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे या सगळ्या निवडणुकांचे इम्पॅक्ट हे निश्चितपणे महानगरपालिका निवडणुकांवर 29 महानगरपालिका आहेत यांच्यावर होताना जे आहे ते आपल्याला पाहायला मिळेल. राजरत्न जवळपास भाजपने जे आहे ती दणदणीत विजयाच्या दिशेने वाटचाल केल्याचं पाहायला मिळतंय. रत्नागिरी जिल्ह्याचा संपूर्ण निकाल आता समोर आलेला आहे. भाजप 4, शिवसेना 4, भाजप 2 जागांवर तर संकेत, फुलंब्रीमधून राजेंद्र ठोंबरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विजय झालेले आहेत. आनंद जगताप हे सासवड मधून जे आहेत ते आनंदी काकी जगताप आनंदी काकी जगताप ह्या ज्या सासवड मधून विजयी झालेल्या आहेत. जर पाहिलं तर या ठिकाणी गंगापूरमध्ये संजय जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विजयी झालेले आहेत. उरणमधून भावना घाणेकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विजयी झालेले आहेत. चिखलदऱ्यामधून शेख अब्दुल हे पाहिलं तर भारतीय जनता पक्षाकडून जे आहेत ते विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय. सासवडमध्ये आनंदीताई जगताप ह्या ज्या आहेत त्या विजयी झालेल्या आहेत. दादांची राष्ट्रवादी जर पाहिलं संकेत, दादांच्या राष्ट्रवादीची जी सध्या अवस्था आहे 32 जागांनी दादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवरती आहेत. दादांचा जो पक्ष आहे त्यांची वाटचालीकडे तू कशा पद्धतीने बघतो? निश्चितच राजरत्न अजितदादांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावरची ताकद जी आहे ती लावलेली होती. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यामध्ये कसं आपण विकासात्मक काम केलं हे सांगण्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी जी आहे ती यशस्वी ठरल्याचं पाहायला मिळालं आणि या निवडणुकांमध्ये आता राष्ट्रवादी सुद्धा क्रमांक 3चा पक्ष जो आहे तो ठरताना पाहायला मिळतो. दादांची राष्ट्रवादी आणि महायुती म्हणूनच विजयाच्या दिशेने वाटचाल जी आहे ती सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. या निवडणुकांमध्ये राजरत्न कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत असं प्रत्येक जण म्हणत होतं, मात्र नेत्यांनीच ही निवडणूक हाती घेतल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळालेलं होतं. काँग्रेस आमदार अनिल
झनक यांना मोठा धक्का बसलाय, कारण वाशिम मालेगाव नगरपंचायतीमध्ये शिंदेच्या शिवसेनेची सत्ता जी आहे ती आल्याचं पाहायला मिळतंय. अध्यक्षपदी ओमप्रकाश खुरगुडे हे विजयी झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. रजतनं मला सांग, आता या सगळ्या निवडणुकांमध्ये आपण अनेक मतदारसंघांमध्ये देखील फिरलो होतो. अनेक मतदारसंघांचा ग्राउंड रूट जो आहे तो पाहत होतो. ग्राउंडला जे काही दिसलं तसं प्रत्यक्ष निकालामध्ये दिसतंय का, की काही वेगळ्या अनपेक्षित घडामोडी घडतायत, काय वाटतंय? संकेत, आपण ग्राउंडला जशा पद्धतीने फिरलेलो होतो अगदी तशा पद्धतीचं चित्र अनेक विशेषतः भोरच्या बाबतीमध्ये पाहिलं संकेत. भोरमध्ये दोन मतप्रवाह होते. एक म्हणजे भोरचा विकास हा थोपटे घराण्यांनी केलेला आहे असा एक मतप्रवाह होता. परंतु दुसऱ्या बाजूला नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार होते रामचंद्र आवारे यांच्या ज्या पत्नी होत्या, त्यांच्या पत्नी ज्यावेळेस नगराध्यक्ष होत्या त्यावेळेस त्यांनी त्या भागाचा विकास केला होता. त्यावेळेस ते विशेषतः काँग्रेस पक्षासोबतच होता. परंतु तो वेगळा मतप्रवाह होता, की हा माणूस चांगलं काम करतो, हा माणूस निवडून द्यायला पाहिजे, असा सुद्धा मतप्रवाह पाहायला मिळत होता. परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर तेथील मतदारांनी थेटपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी भोरच्या सत्तेत नेऊन बसवल्याचं पाहायला मिळते. अशा पद्धतीने संकेत, आता एक मोठी बातमी आहे. वंचित बहुजन आघाडीचे अरुण जाधव हे जे आहेत ते विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय. खरं तर वंचितनं जामखेड नगर परिषदेत खातं उघडलेलं आहे. जामखेडकडे खातं उघडले. संकेत, कसं पाहतोय? निश्चितच वंचित बहुजन आघाडीने सुद्धा अनेक ठिकाणी स्थानिक निर्णय लक्षात घेऊन ही निवडणूक जी आहे ती लढलेली होती, आणि या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी सुद्धा चांगला परफॉर्मन्स दाखवताना पाहायला मिळते. राज्यातनं साकोली नगर परिषद जो नाना पटोलेंचा मतदारसंघ आहे, त्या साकोली नगर परिषदेमधला निकाल जो आहे तो हाती आलेला आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये पुष्कर करंजकर हे विजयी झालेले आहेत. त्या प्रभागामध्ये वैशाली लांजेवार काँग्रेसच्या विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय. प्रभाग क्रमांक 2 मध्ये राजकुमार पोपटे भाजपचे विजयी झालेले आहेत. त्रिवेणी चौधरी या काँग्रेसच्या विजयी झालेल्या आहेत. प्रभाग क्रमांक 3 मध्ये कुणाल राऊत काँग्रेसचे विजयी झाले आहेत. तर रोहिणी मुंगुलमारे या अपक्ष उमेदवार त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत. पंकज मुंगुलमारे हे प्रभाग क्रमांक 4 मधनं विजयी झालेत. प्राची डोंगलवार या त्या ठिकाणी विजयी झालेल्या आहेत. प्रभाग क्रमांक 5 मध्ये संदीप बावनकुळे हे विजयी झालेले आहेत. त्याच ठिकाणी मेघना बडवाईक या सुद्धा भाजपच्या विजयी झालेल्या आहेत. प्रभाग क्रमांक 6 मधून भाजपच्या प्रमोद गजभिये हे विजयी झाले, तर काँग्रेसच्या सायनी डोनोडे या विजयी झालेल्या आहेत साकोली नगरपंचायतीमध्ये. एकंदरीतच या निवडणुकांमध्ये जर आपण पाहिलं, या निवडणुकांच्या अनुषंगानं मोठी रणनीती जी आहे ती सगळ्या पक्षांकडनं आखताना पाहायला मिळालेलं होतं. राज्यात 129 जागांवर भाजप आघाडीवर आहे आता, काय सांगता येईल? नक्कीच संकेत, खूप मोठा विजय म्हणावा लागेल. परंतु आपण जिल्हावार बघूया संकेत. या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं, पालघरमध्ये ज्या 4 नगरपंचायत आहेत त्यामध्ये जर पाहिलं तर 2 ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि 2 ठिकाणी जर पाहिलं तर शिवसेनेची सत्ता आहे येताना पाहायला मिळते. त्याचबरोबर पालघरमध्ये जसं आता सांगितलं, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची सत्ता येताना पाहायला मिळते. शिर्डीमध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय जवळपास निश्चित झालेला आहे. जयश्री थोरातांचा विजय हा जवळपास निश्चित मानला जातोय. संकेत, खूप मोठा विजय म्हणावा लागेल हा. खरं तर रायगडच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर रत्नागिरीमध्ये 7 नगरपंचायत आहेत, त्यापैकी भारतीय जनता पक्ष 2, शिवसेना 4 आणि अर्थात काँग्रेस पक्षाकडे 1 ही नगर परिषद जाताना पाहायला मिळते. सिंधुदुर्गमधून भारतीय जनता पक्ष 2 ठिकाणी, शिवसेना 1 ठिकाणी आणि इतर 1 ठिकाणी आघाडीवरती असल्याचं जे चित्र आहे त्या ठिकाणी पाहायला मिळतं. ठाण्यामध्ये जसं आपण सांगितलेलं होतं, भारतीय जनता पक्ष 1 ठिकाणी, शिवसेना 2 ठिकाणी, राष्ट्रवादी 1 ठिकाणी, काँग्रेस पक्ष 2 ठिकाणी आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळते. पालघरमध्ये 2 ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि 2 ठिकाणी शिवसेना जी आहे ती आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतं. देवळीमध्ये अपक्ष उमेदवार जे आहेत ते आघाडीवरती आहेत. त्याचबरोबर रायगडमध्ये जर पाहिलं तर शिवसेना 2 ठिकाणी जी आहेत ती आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतंय संकेत. त्यावर रत्नागिरीमध्ये जसं सांगितलं आपण, भारतीय जनता पक्ष 2 ठिकाणी, शिवसेना 4 ठिकाणी, काँग्रेस 1 ठिकाणी आघाडीवरती आहे. अपक्ष उमेदवार किरण ठाकरे सुद्धा या ठिकाणी जे आहे ते आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतंय. त्याचबरोबर जर पाहिलं संकेत, सध्या फलटणचं नगराध्यक्ष पद जे आहे ते भारतीय जनता पक्षाकडे गेलेलं आहे. म्हणजे शमशेरसिंह नाईक निंबाळकर हे त्या ठिकाणी विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय. माजी आमदार रणजितसिंह निंबाळकरांचे बंधू आहेत शमशेरसिंह नाईक निंबाळकर, आणि त्यांनी राज्यरत्न विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकरांचे चिरंजीव अनिकेत निंबाळकर यांचा पराभव केलेला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला राज्यरत्न बीडच्या गेवराईत सुद्धा विजयसिंह पंडितांना धक्का बसताना पाहायला मिळतोय. भाजपच्या गीता पवार या त्या ठिकाणी
विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय. उदगीर नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादीनं चा फायदा जो आहे तो होताना पाहायला मिळतोय. भोकरदनमध्ये राजरत्न रावसाहेब दानवे आणि संतोष दानवेंना मोठा धक्का जो आहे तो बसताना पाहायला मिळतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारांच्या पक्षाला त्या ठिकाणी विजय मिळताना पाहायला मिळतोय. पवारांच्या राष्ट्रवादीच्या समरीन मिर्झा या विजयी झाल्यात आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून दानवेंच्या घराबाहेर आता जल्लोष जो आहे तो फटाके फोडत साजरा केला जात असल्याचं पाहायला मिळतोय. खेडमध्ये शिवसेनेच्या माधवी बुटाला या विजयी झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय राजरत्न. निश्चितपणे संकेत खूप मोठा विजय भारतीय जनता पक्षाला मिळतोय. 128 228 पैकी 288 पैकी 128 ठिकाणी भारतीय जनता पक्ष आघाडीवरती आहे. नेवासामध्ये शिवसेनेचे जे उमेदवार आहेत करण घुले यांचा जो आहे तो विजय झालेला आहे. शिर्डीमध्ये भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहेत त्यांचा विजयाकडे वाटचाल आहे. जयश्री विष्णू थोरात यांची विजयाकडे वाटचाल होताना पाहायला मिळते. त्याचबरोबर हे जे निकाल लागतात त्यामध्ये शिवसेना जे आहे 50 केलेले आहेत. 53 ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आघाडीवरती आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तर पाहिलं तर 31 ठिकाणी जे आहेत ते आघाडीवरती आहेत. महाविकास आघाडीचा खूप मोठा पराभव म्हणावा लागेल. भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांना मोठा धक्का बसलेला आहे. मूलमध्ये काँग्रेसचे उमेदवार जे आहे ते विजयी होताना संकेत एकत्रित चिपळूण नगरपंचायतीतून भास्करराव जाधवांच्या कन्या विजयी झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. अमरावतीच्या नांदगाव मधून ठाकरेंच्या पक्षाचे जे उमेदवार आहेत ते विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय. तुळजापुरात भाजपचे विजय गंगणे विजयी झालेले आहेत. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामुळे ही निवडणूक जी आहे ती चर्चेमध्ये आलेली होती. अमरावतीच्या नांदगाव मधून ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्राप्ती मारोतकर या विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय. राजरत्न एकंदरीतच मुख्यमंत्री फडणवीसांची आणि भाजपची जादू जी आहे ती अजूनही कायम आहे असं बोललं जात आहे. नक्कीच संकेत त्यांची जादू आजही कायम असल्याचं पाहायला मिळतंय. कारण ज्या पद्धतीचं संघटन देवेंद्र फडणवीस यांनी बांधलेलं होतं त्याचा मोठा फायदा राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला होताना पाहायला मिळतोय. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीची साथ महायुतीला दिलेली होती त्याचा फायदा त्यांना कुठेतरी या निवडणुकीमध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय. संकेत मला एक सांग, जेवढे शिवसेनेच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं, दोन्ही शिवसेनेच्या बाबतीमध्ये उद्धव ठाकरे यांना खूप मोठा धक्का म्हणावा लागेल. केवळ 9 ठिकाणी त्यांची सत्ता येताना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजय होताना पाहायला मिळत आहेत. मला एक गोष्ट सांग संकेत, ज्या पद्धतीची आधी एकंदर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती व्हायची त्यावेळेस जशा पद्धतीचे निकाल होते अगदी तशा पद्धतीचं यश शिंदेच्या शिवसेनेला मिळताना दिसतंय. खालच्या जे ग्राउंड लेवलचे शिवसैनिक होते ते ठाकरेंबरोबर जाण्यापेक्षा शिंदेबरोबर असल्याचं प्राथमिक दृष्ट्या दिसून येते. अनेक आमदार खासदार हे कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्या सोबत आल्याचं आता चित्र आहे. त्याचा फायदा कुठेतरी त्यांना झाला म्हणायचा. अगदी निश्चित राजरत्न एकनाथ शिंदेंनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी घेतलेली मेहनत आणि जो जिंकू शकतो अशा सगळ्यांना सोबत घेत एकनाथ शिंदेंनी केलेला प्रयत्न या सगळ्याचा परिपाक या निवडणुकांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना नंबर 2 ला आहे, भाजप 1 नंबरला असल्याचं पाहायला मिळतंय. या सगळ्या नंतर आता राजरत्न श्रीरामपूर नगर परिषदेचा निकाल जो आहे तो हाती आलेला आहे. श्रीरामपूर नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षपदी काँग्रेसचे करण ससाने हे विजयी झालेले आहेत. नगरसेवक पदासाठी काँग्रेस 20, भाजप 10, शिवसेना 3, अपक्ष 1 अशी लढत जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळतंय. तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सुपडा साफ जो आहे तो झाल्याचं पाहायला मिळतंय. नक्कीच संकेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सुपडा साफ या निवडणुकीमध्ये झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाला खूप कमी जागा मिळतात. केवळ 6 जागांवरती त्यांचे उमेदवार आघाडीवरती आहेत. संकेत, इंदापूरमध्ये भरत शहा विजयी झालेले आहेत. तो इंदापूरचा भाग सुद्धा कव्हर केलेला होता. कशा पद्धतीची परिस्थिती होती आणि कशा पद्धतीने हे यश मिळाले? मुळामध्ये राजरत्न इंदापूरमध्ये स्थानिक विकास आघाडी जी आहे ती असल्याचं पाहायला मिळालेलं होतं. कृष्णा भीमा विकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक जी आहे ती होताना पाहायला मिळाली. ज्याच्यामध्ये प्रदीप गारटकर पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीचे मग त्यांनी या ठिकाणी प्रवेश केला आणि 2-3 कट्टर प्रतिस्पर्धी जे आहेत हर्षवर्धन पाटील, प्रदीप गारटकर आणि प्रवीण माने हे या ठिकाणी विजयी झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. एकत्र येऊन निवडणूक लढवताना पाहायला मिळालेले होते. ज्या निवडणुकीमध्ये अटीतटीच्या लढतीत प्रदीप गारटकरांचा पराभव जो आहे तो झाल्याचं पाहायला मिळतंय. चांदूर रेल्वे निवडणुकीमध्ये राजरत्न भाजपच्या स्वाती मेटे या 31 मतांनी विजयी झालेल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या ज्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत त्या दुसऱ्या फेरी अखेर सुद्धा 621 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं. सगळ्यात राजगुरू मधून मंगेश मुंडा हे विजयी झालेले आहेत. मावळमधून अबोली ढोरे राष्ट्रवादीच्या विजयी झालेले आहेत. ईश्वरपूर मधून आनंदराव मलगुंडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विजयी झालेले आहेत. भोकरदन मधून शमरीन मिर्झा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं विजय होताना पाहायला मिळतात. बल्लार मधून अलका वाढे
काँग्रेस पक्षाकडून विजयी झालेले आहेत. त्याचबरोबर धामणगावमध्ये अर्चना रोढे या भारतीय जनता पक्षाकडून विजयी झाल्याचं पाहायला मिळतं. बच्चू कडू यांचं होम ग्राउंड जे आहे ते बच्चू कडूंनी राखल्याचं संकेत एकंदरीत पाहायला मिळते. जर पाहिलं तर या निवडणुकीमध्ये बच्चू कडू ज्यांनी सुद्धा मोठी मेहनत घेतलेली होती त्यांनी त्यांचं होम ग्राउंड जे आहे ते राखलेलं आहे. परंतु ठाण्याच्या बाबतीमध्ये एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला म्हणून ठाणे ओळखला जातो. त्या ठिकाणी शिवसेनेचा एक आणि भारतीय जनता पक्षाचा एक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झाल्याचं पाहायला मिळते. त्यांची त्या ठिकाणी सत्ता आल्याचं पाहायला मिळते. संकेत पालघरमधून 4 ठिकाणी ज्या पालघरच्या जागा आहेत त्या ठिकाणी 2 ठिकाणी भारतीय जनता पक्ष, 2 ठिकाणी शिवसेना दिसते. रायगडमध्ये 10 जागा आहेत त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष 1, शिवसेना 2, राष्ट्रवादी 4, उबाठा 1 असे जे आहेत ती अवस्था त्या ठिकाणी पाहायला मिळते. रत्नागिरीमध्ये 2 ठिकाणी भारतीय जनता पक्ष, शिवसेना 4 ठिकाणी, राष्ट्रवादी शरद पवार गट त्या ठिकाणी त्यांना एकही जागा त्या ठिकाणी जी आहे ती मिळालेली नाहीये. सिंधुदुर्गमध्ये भारतीय जनता पक्ष 2, शिवसेना 1 आणि इतर 1 असे आघाडी जे आहेत पुढे मिळते. मसवडमध्ये पूजा विरकर भारतीय जनता पक्षाकडून विजयी झालेले आहेत. श्रीगोंदामधून सुनीता खेतमाळी या भारतीय जनता पक्षाकडून विजयी झाले. येवल्यामधून राजेंद्र लोणारी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विजयी झाले आहेत. मुखेडमधून विजया देबडवार या शिवसेनेकडून विजयी झालेल्या आहेत. वाड्यातून रीमा गंधे या भारतीय जनता पक्षाकडून ज्या आहेत त्या विजयी झाल्याचं पाहायला मिळतं. औसामधून परवीन शेख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विजयी झालेले आहेत. मसवडमधून पूजा विरकर ह्या विजयी झालेल्या आहेत. त्या श्रीगोंदामधून सुनीता खेतमाळी ह्या विजयी झाले आहेत. राजेंद्र लोणारी येवल्यामधून विजयी झाले आहेत. अमरावतीमध्ये चांदूर बाजारात भाजपाला मोठा धक्का बसलेला आहे. बच्चू कडूंनी त्यांचं चांदूर बाजारामध्ये होम ग्राउंड राखलेलं आहे. प्रहारच्या मनीषा नागलिया ह्या ज्या आहेत त्या विजयी झाल्याचं पाहायला मिळते. संकेत कन्नडमध्ये उमेदवारांना समान मतं पडलेली आहेत. कन्नडमध्ये चिठ्ठी काढून विजयी उमेदवार जो आहे तो कन्नडमध्ये ठरवला जाणार आहे. संकेत अगदी निश्चित बारामतीच्या माळेगाव मध्ये सुद्धा चिठ्ठी काढून जो आहे तो उमेदवार जो आहे तो डिक्लेअर करण्यात आलेला होता आणि आता उमेदवार घोषित करण्यात आलेला होता. त्या ठिकाणी तसेच पुनरावृत्ती जी आहे ती इकडे सुद्धा झाल्याचं पाहायला मिळतंय. कृष्णा भीमा विकास आघाडीचे आता 5 उमेदवार जे आहेत ते इंदापुरामध्ये विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय. मात्र एनसीपीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत चव्हाणच्या रूपाने तिथे विजयी झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. निश्चितपणे संकेत अनेक 288 जागेंचे कल जे प्राथमिक कल आहेत ते पुढे आलेले आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्याने पाहिलं तर मोठा विजय हा महायुतीला मिळताना पाहायला मिळतो. 129 ठिकाणी भारतीय जनता पक्ष, शिवसेना 53 ठिकाणी जर पाहिलं तर आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 31 जागांवरती, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 7 ठिकाणी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 6 ठिकाणी, काँग्रेस पक्ष 37 ठिकाणी आणि इतर ज्या स्थानिक आघाड्या आहेत त्या 25 ठिकाणी आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळते. खरं तर खूप मोठा विजय हा महायुतीचा म्हणावा लागेल. भारतीय जनता पक्षाचा खूप मोठा विजय म्हणावा लागेल. खरं तर त्या पद्धतीची मेहनत भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीमध्ये घेतलेली होती. त्याचा खूप मोठा फायदा हा भारतीय जनता पक्षाला होताना पाहायला मिळतो. या निवडणुकीचे अपडेट जे आहेत आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत या पुढचे जे अपडेट आहे ते सातत्याने पोहोचत राहणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.